ही सुरुवात माझ्या आई वडिलांपासून झाली, मी सांगेन. ठीक आहे, खास आधी आम्ही किराणा मालाचं आमचं दुकान होतं. एक काळ आला होता की आम्हाला म्हणजे जवळपास जो आमचा स्वतःचा गाळा होता तो विकायची वेळ आली होती. सिच्युएशन खूप डाऊन चालू होते तेव्हा, तर आम्ही लहान होतो, 5वी-6वीला आम्ही असतो. वडिलांची सिच्युएशन ती होती. त्यावेळेस वडिलांनी हँडल केलं आणि त्यावेळेस कॅटरर्स उदयास आलं की रोहित कॅटरर्स म्हणून आपण कॅटरर्स टाकूया. त्यावेळेस वडिलांच्या अचानक मनात आलं की आपण चालू करूया ही गोष्ट. वडिलांना आवड होती जेवणाची, जेवण बनवायचं वगैरे, त्यांना थोडीशी आयडिया होती. का तर त्यांचे मित्र वगैरे 1-2 कॅटरर्स वाले होते, सो त्यांना आयडिया थोडीफार होती. त्या मित्रांनी चांगलं प्रोत्साहन दिलं आणि कॅटरर्स सुरू झालं. 2012 साली पहिली ऑर्डर आमची मायनस मध्ये गेली. पहिलीच ऑर्डर, पहिल्या ऑर्डरचा हिशोब अजून वडिलांनी ठेवलेला आहे. पहिल्या ऑर्डरचा हिशोब असा आहे की आम्ही 1000 रुपये त्या ऑर्डर मध्ये मायनस मध्ये. पण वडिलांनी बऱ्यापैकी चांगलं हँडल केलं. त्यावेळेस आम्ही पण हाताखाली नव्हतो, तर माणसं फायदा घेणारे भरपूर होती मार्केटमध्ये. त्यांनी बऱ्यापैकी फायदा उचलून घेतला. पण तरी वडिलांनी, आणि ती सिच्युएशन मधनं आम्ही निघालो. हळूहळू ती सिच्युएशन फेस केली. बऱ्यापैकी चांगलं सुरळीत एक रेंज लागली. नंतर कोविड आलं. कोविड मध्ये थोडंसं परत डाऊन झालं. कॅटरच्या ऑर्डर कमी झाल्या, किराण्यावरती प्रेशर आला. सो जे काय होतं सोडून आम्ही बसलो एका जागेवरती शांत. सो आमचे 2-3 महिने जवळपास त्यामध्ये निघून गेले. 6 महिने कॅटरर्स पूर्णपणे बंद होता. क्लायंट बेस तुटला. जो क्लायंटची कनेक्टिव्हिटी होती ती तुटली. 1 वर्षाचा गॅप पडला. मोठे मोठे फंक्शन्स होत नव्हते, 100 लोकांचे फंक्शन्स होत नव्हते. मग आम्ही लाईव्ह किचनची कन्सेप्ट घेऊन आलो. रोहित किचन म्हणून त्याला पण नाव दिलं. ठीक आहे, रोहित किचन म्हणून आम्ही चालू केलं. सो तिथनं आम्ही छोट्या छोट्या ऑर्डर्स घ्यायला लागलो. 20-25 लोकांच्या ऑर्डर्स घ्यायला लागलो. सो तिथं तो प्रवास चालू केला. म्हणजे थांबलो नाही. त्यावेळेस स्वतःहून आवड निर्माण झाली. काम आवडायला लागलं. जेव्हा क्लायंट सॅटिस्फाय होतो, ते काम बघून आम्हाला स्वतःला आवडायला लागलं की यार म्हणजे हे खूप छान आहे. जेव्हा क्लायंट आपल्याला बोलतो, रोहित या नावाने आपल्याला बोलतो की रोहित हा कार्यक्रम तू खूप छान पार पाडतोस, त्यावेळेस आवडायला लागलं. आणि बोललो मग आपण हेच करूया. म्हणजे आता जवळपास असा आपला क्लायंट बेस आहे की मंथली तुम्ही कुठून जरी लीड्स नाही आल्या ना, तुम्हाला फक्त रेफरन्सनी जवळपास 10-15 लीड्स या महिन्याचे येतात. रेफरन्सनी फक्त. माउथ टू माउथ पब्लिसिटी आपली एवढी झालेली आहे. म्हणजे तुम्ही जरी कुठल्या लीड्स वरती काम नाही केलं तरी तुम्हाला लीड्स येणार. करा म्हणून इव्हेंट येणार. तूच हे इव्हेंट करतोय आणि तुलाच करायचं. सो आता ह्या सिच्युएशन पर्यंत आपण येऊन पोहोचलेलो. मग आता सगळं काही मी माझ्या खांद्यावरती घेतलं. वडिलांना थोडंसं बॅकस्टेज वरती ठेवून की त्यांचा संघर्ष आता झाला. बऱ्यापैकी त्यांनी खूप संघर्ष केला त्यांच्या काळापासून. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तर आठवणी, आनंद आणि नात्यांचा सुखद असा अनुभव. अगदी घरापासून सुरू झालेला हा चवदार प्रवास अगदी सध्याच्या घडीला साधारणतः अंदाजे 1 करोड टर्नओव्हरपर्यंत पोहोचलेला आहे. रोहित कॅटरर्स या नावाने फक्त कल्याण डोंबिवलीतच नव्हे, तर पूर्ण मुंबईमध्ये, नवे पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे. मधली ओळ उद्योजकतेची या पॉडकास्ट चॅनलमध्ये आज आपल्याकडे व्यावसायिक गप्पा मारण्यासाठी आलेले आहेत रोहित फडतरे. धन्यवाद सर. धन्यवाद. तुम्ही मला आज मधली ओळ उद्योजकतेची या मराठी उद्योजक पॉडकास्ट मध्ये तुम्ही मला बोलवलं, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. येस. रोहित, मला पहिला प्रश्न तुला विचारायचा वाटतो की विद्यार्थी दशेपासून जो काही हा प्रवास चालू झाला, तो आता साधारणतः कॅटरिंगचा एकापर्यंतचा प्रवास, काय सांगशील याच्याविषयी? ह्यामध्ये हा प्रवास भरपूर खडतर होता तसं म्हणायचं गेलं तर. आणि विद्यार्थी म्हणजे थोडक्यात माझं शिक्षण मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे. ठीक आहे. पण घरात हा व्यवसाय हा आमच्या आधीपासून रुजलेला. वडिलांपासून हे कॅटरर्स आमचं चालू आहे. आणि सतत आम्ही कॅटरर्स वरती जाऊन ती कामं वगैरे करणं, ह्याने आम्हाला कॅटरर्सची बऱ्यापैकी सवय होती. ठीक आहे. सो त्यानंतर एक मनात असा विचार आला की आपलं घरचं स्वतःचं आहे कॅटरिंग, तर आपण त्याला कुठेतरी एका लेवलला घेऊन जाऊयात. आणि कॅटरर्स मध्ये स्वतः कामं करणं किंवा भरपूर खडतर प्रवास बघितला, कधी अपडाऊन्स बघितले, आणि त्या अपडाऊन्स मधून चांगला काही एक्सपिरियन्स आला. सो आता जाऊन एका ठिकाणी आपण रिलॅक्सपणे बसून आपला बिझनेस एका ठिकाणी चालू असतो. सो हे खूप छान वाटतं की आपण शिक्षण प्लस आपण या गोष्टीकडे भरपूर लक्ष दिलं आणि वडिलांचा बिझनेस टेक ओव्हर करून त्याला एका पोझिशनला नेऊन आपण आज ठेवलेलं आहे. आणि खूप छान वाटतंय म्हणजे की बऱ्यापैकी आपण हा प्रवास चांगल्या रीतीने अजून पण चालूच आहे. आता आपण ऑनलाईन प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती खास करून मला
जास्त न्यायचा आहे, लोकांना पण हा दाखवायचा आहे की येस कॅटरिंग नक्की काय विषय आहे आणि हा व्यवसाय कसा चालतो. येस. आता बहुतांश म्हणजे इव्हन मराठी कम्युनिटीमध्ये आपल्या की सेकंड जनरेशन किंवा थर्ड जनरेशन पर्यंत कोणताही बिझनेस जात नाही आणि जरी गेला तर ते अगदी बोटावर मोजण्या इतकीच लोक असतात. तर ह्याविषयी काय सांगशील तू? साधारणतः जी युथ आहे आत्ताची, येस ह्या युथचं एक महत्वाचं म्हणजे की कष्ट म्हटलं की नको म्हणून येतं. बरोबर. त्यांना म्हणजे की वडिलांचं हे भेटलं की त्यामध्ये त्यांना बसून म्हणजे धंदा म्हटलं की फक्त गल्ल्यावरती बसून पैसे कमवणं नाही. 100%. तर कष्ट हे कधी पण पाहिजेत, कष्टाला पर्याय नाही. बरोबर ही गोष्ट मला घरच्यांनी शिकवलेली आहे बरोबर. आणि ती मी आधीपासून शिकत आलेलो. मी सतत ती गोष्ट ऐकत असतो घरच्यांकडून की कष्टाला पर्याय नाही. कष्ट हे करायचेच आहेत. जवळपास 5-10 वर्ष कष्ट करा, तेव्हा जाऊन तुम्हाला पुढची लाईफ तुमची सिक्युअर करता येईल Yes. चांगली. तर ही गोष्ट मी युथला पण सांगेल की वडिलांचा जर कुठलाही बिझनेस असेल तर तुम्ही वडिलांशी असं बॉन्डिंग ठेवा किंवा तुमच्या फॅमिलीशी असं बॉन्डिंग ठेवा की जेणेकरून एका लेवलला चांगलं बिझनेस करता येईल किंवा Yes. तुम्ही वडिलांशी बॉन्डिंग खूप महत्वाची. येस. ठीक आहे. आता बऱ्याच वेळा म्हटलं जातं की आपणच म्हणतो अगदी तोरामिरीत म्हणतो हा. की गुजराती मारवाडी कम्युनिटी आहे की ह्यांची जी सेकंड जनरेशन आहे किंवा थर्ड जनरेशन आहे ही डायरेक्ट गल्ल्यावरती बसते. हा. परंतु आता मला तुझं आवडलं ऍक्च्युली की डायरेक्ट गल्ल्यावर बसू नका, तर तो बिझनेस जो सुरुवातीला पारंपरिक होता तो आता सोशल मीडियापर्यंत घेऊन चला. सगळा जो क्लायंट बेस आहे Yes. तो सगळा आता सोशली आहे. बरोबर ठीक आहे. जे लोकांनी केलं नाही ते आपण करूया. बरोबर. कारण जी आता वडिलांची जनरेशन आहे ती खास करून ऑनलाईन वरती एवढ्या ह्याच्यात नाही. आपण युथ आहोत. येस तर आपण त्या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. नुसतंच इंस्टाग्राम स्क्रोल करून वगैरे होणार नाही. तर आपण त्यावरती कधीतरी दिसूया, बरोबर. हे आपण बघितलं पाहिजे. आणि हेच मी युथला पण सांगेल की जो पण बिझनेस असेल, अगदी Yes. छोट्यात छोटा बिझनेस असेल जो वडिलांनी चालू केलेला आहे, त्यामध्ये तुम्ही त्यांना साथ द्या. येस जे की आजकालची यंग पिढी असेल ती साथ देत नाही. ती त्यांच्या ह्याच्यामध्ये असते की वडिलांनी हा बिझनेस चालू केला. कधी कधी तुच्छ ह्याने पण बघणारी माणसं असतात. तर ती गोष्ट नको. पोरांनी साथ दिली पाहिजे येस आणि त्या ह्याने अख्ख्या फॅमिलीने म्हणजे जवळपास फॅमिली बॉन्डिंग खूप महत्वाची आहे यामध्ये. अख्ख्या फॅमिलीने उभं राहून ती गोष्ट सांभाळली पाहिजे. एक जो उद्योग आहे, जो आपण बिझनेस खोललेला आहे, त्याला एका लेवल पर्यंत घेऊन जाण्याची ताकद ठेवली पाहिजे. बरोबर. आणि ते केलं पाहिजे. एखादा सक्सेसफुल इव्हेंट मॅनेज करताना स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय जाते तुमची कॅटरिंगची? त्याच्यामध्ये कसं असतं माहितीये का, आता एक समजा आपल्याकडे एक लग्नाचा इव्हेंट आहे. ओके. सो लग्नाचा इव्हेंट ज्यावेळेस आपण घेतो, सो त्याचं पुढं ज्यांचं लग्न असतं त्यांना फक्त जेवण दिसत असतं किंवा पाहुण्यांना पण फक्त जेवण दिसत असतं किंवा जे वेटर्स जो पुढचा चांगला माहोल आहे बरोबर तो त्या यांना दिसत असतो. जो 500 लोकांचा 1000 लोकांचा जो पण मॉप आहे त्यांना फक्त तो चांगला हे एन्व्हायरमेंट दिसत असतं पुढे की जेवण वगैरे. पण त्याच्या मागची जी मेहनत असते ना ती जवळपास 1 आठवड्यापासून सुरू असते. ओके. प्रिपरेशन. येस. कारण ती प्रिपरेशन एवढी महत्वाची आहे ना. त्याच्यामध्ये तुम्ही स्टाफ कोणता हायर करताय, त्याच्यामध्ये तुम्ही क्वालिटी कुठली जेवणाची ठेवताय, तुम्हाला काउंटर कसे लावायचे, कुठला काउंटर कुठे असेल याचं जाऊन तिथं ग्राउंडला जाऊन तिथं त्याची पाहणी करणं की या साईडला हे लावू शकतो आपण, त्या साईडला काउंटर लावू शकतो. गर्दी कशी मॅनेज होईल, थोडी गर्दी डिवाइड करावी की 2 काउंटर्स नाही तर 3 काउंटर्स लावावेत. सो या सगळ्या गोष्टीकडे बघितलं जातं आणि हीच प्रोसेस असते एक चांगला इव्हेंट पार पडण्याची. चांगला इव्हेंट तसाच पार पडला जातो जेणेकरून तुम्हाला स्टाफमध्ये कुठलीही कमतरता नाही ठेवायची. स्टाफ व्यवस्थित लावा, काउंटर व्यवस्थित लावा आणि काम हे अर्ली सुरू करा. कामाच्याच दिवशी काम करून चालणार नाही. तर ते काम आठवड्या आधीच जर केलं तर खूप चांगली गोष्ट, इव्हेंट खूप चांगल्या प्रकारे पार पडेल. आता जसं की तुम्ही मोठमोठे इव्हेंट मॅनेज करता, क्वांटिटी हँडल करण्यासाठी तुम्हाला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं कधी? तसं तर आपल्याला कधी करावं लागत नाही. ओके. का तर जी क्वांटिटी आहे म्हणजे आपल्याला समजा कोणी 500 लोकांचं जेवण सांगितलं, सो आपण त्या 500 लोकांचं जेवण तर आपण बनवून ठेवलेलंच असतं. बरोबर. प्लस कधी कधी ज्यावेळेस लोक वाढतात किंवा प्लेट्स वाढतात, सो आपण तेवढा आपल्याकडे बॅकअप पण ठेवलेला असतो की आपल्याला तेवढ्या ह्याच्यामध्ये ती गोष्ट लगेच बरोबर करून देता येते. येस. बरेच वेळेला मी ज्या वेळेला अशा बरेचसे इव्हेंट मी अटेंड केलेत, लग्नाच्या विशेषतः लग्न सराईमध्ये जेवण असतं 300 लोकांचं आणि अचानक 50 ते 100 लोक वाढतात. बरोबर. मग हे तुम्ही कसं मॅनेज करता त्यावेळेला? ज्यावेळेस काय होतं माहितीये का, आपल्याकडं ऑलरेडी एक 50 लोकांचं बफरिंग जेवण असतं. ओके. यानी की 500 लोक जर तुम्ही सांगताय, बरोबर, तर एक चांगल्या कॅटरर्स वाल्याकडे 30 ते 50 लोकांचं बफरिंग जेवण हे असतंच. ठीक आहे. आणि त्यावरती
आम्ही आमचा जो किराणा माल आहे तो आम्ही एक्स्ट्राचा घेऊन गेलेलो असतो ऑलरेडी. ओके. की घाईघाईत धावपळीचा कुठलाही विषय नसतो. तो एक्स्ट्रा क्रॉकरी झाली, एक्स्ट्रा किराणा झाला, हा सोबत ठेवला जातो, जेणेकरून घाईघाईमध्ये तो अंदाजा आम्ही आधीच पार्टीवाल्याकडून घेतो की आपल्याला जर चेअर्स एवढ्या दिसत आहेत, त्या चेअर्स जर फुल भरल्यात, यानी की 500 चेअर्स आपल्या हॉलमध्ये आहेत, 500 चेअर्स फुल भरल्यात आणि अजूनही मॉब बाहेर आहे, तर तो अंदाज आधीच घेऊन अर्ली सुरुवात करतो 1-2 तास. पण पार्टी हटत नाही आपण ऑटोस वरतून. ठीक आहे. तिचं जर तुमचं 300चं 400 होते किंवा 450 जरी होते तरी आपण ऑर्डर्स त्या हँडल करून देतो आणि चांगल्या प्रकारे हँडल करून देतो. का तर ते घाईघाईमध्ये थोडंफार तर ते आपल्याला करावंच लागतं. ठीक आहे. यानी की म्हणजे राईस असेल किंवा आटा असेल, या सगळ्या गोष्टी आपण सोबत ठेवतो किराणा. क्वालिटी तीच राहते. क्वालिटी आपल्याला तीच राहते. खास करून फक्त पार्टीवाल्याकडून आपल्याला अर्ली थोडंसं एक हे आलं पाहिजे की आपल्याला एवढं हे करायचंय आणि स्वतः आपलं पण लक्ष असलं पाहिजे या गोष्टीवरती. इव्हन थोडासा आम्हाला ब्रेक पण लागतो, म्हणजे काउंटर थोड्या वेळ आम्हाला क्लोज करावं लागतं. त्यानंतर आम्ही काउंटर ओपन करतो. जवळपास अर्ध्या तासाचा 1 तासाचा ब्रेक घेऊन आम्ही काउंटर ओपन करतो. मग जो वाढलेला मॉप आहे तो इझिली आपला जेवण करून जाऊ शकतो. फक्त ते तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. तुम्ही क्राऊडला कसं हँडल करताय, तुम्ही पार्टीला कसं हँडल करताय, आणि तुम्ही बॅक स्टेज जी तुमची घाई आहे ती घाई तुम्ही किती लवकर करून ते जेवण लगेच पुढे आणताय, हे खूप महत्वाचं आहे. विशेषतः कॅटरिंग बिझनेसमध्ये टेस्ट महत्वाची आहे की प्रेझेंटेशन? ह्याच्यामध्ये आपण दोन्ही पण 50-50% नक्कीच सांगू शकतो की जेवढं प्रेझेंटेशन महत्वाचं आहे, प्रेझेंटेशन ऑब्व्हियसली खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस VIP ऑर्डर्स येतात किंवा लग्नाचे ऑर्डर्स असतात, नॉर्मल लग्नाचे जरी ऑर्डर असते, तुम्ही प्रेझेंट काय करताय, अक्षरशः तुम्ही क्रॉकरी काय ठेवताय यावरती डिफाईन करताय की कॅटरिंग काय लेवलचं आहे. क्रॉकरी खूप महत्वाची आहे. हातात ज्यावेळेस प्लेट एखादा माणूस आपली घेतोय तर ती प्लेट किती हेवी लागते, किंवा तो चम्मच आपण ज्यावेळेस पकडतोय तो चम्मच कसा हेवी लागतोय, त्याच्यातून आवाज कसा येतोय, ते खूप महत्वाचं आहे. म्हणजे मिलामाइन मटेरियल आणि गोल्डन क्रॉकरी ही खूप महत्वाची आहे कॅटरर्सच्या प्रेझेंटेशनसाठी. आणि अगदीच तेवढं महत्वाचं आहे टेस्ट किंवा जेवणाचं प्रेझेंटेशन आपण कसं ठेवतोय, जेवणाची आपण सजावट कशी करतोय. फ्रूट काउंटर जर असेल तर त्याला आपण कशा प्रकारे फ्रूट सजवून ठेवतोय. मॉकटेल्स काउंटर असतात आमच्याकडे किंवा ज्यूस काउंटर्स असतात. सो याला सजावट असते, त्या काउंटर्सला पण सजावट असते, डिस्प्ले लावला जातो त्या काउंटरला, आणि त्याने करून लग्नाची शोभा आहे ना एवढी वाढते. म्हणजे जेवढा स्टेजवरती जेवढी सजावट केलेली असते तेवढेच आमच्या जेवणाच्या काउंटरला पण सजावट असते. आणि तेवढंच जेवण पण आपल्याला सुंदर बनवावं लागतं. का तर नुसती सजावट महत्वाची नाही तर जेवण पण तेवढंच महत्वाचं आहे. खास करून ज्यावेळेस माणूस आपला पहिला बाईट घेतो जेवणाचा, त्यावेळेस जेवण आपलं त्याला आवडतं नाही आवडतं यावरती आमचं अख्खं इव्हेंट डिपेंड करतं. पूर्ण लग्न हे जेवणावरती बऱ्यापैकी खूप सारे डिपेंड करतं. सो जेवणाची टेस्ट ही तेवढीच महत्वाची आहे जेवढं की प्रेझेंटेशन. आता बऱ्याच वेळेला मी लग्नामध्ये जातो तर त्यावेळेला मला समोर दिसतं की एखादी भाजी असेल म्हणा किंवा एखादा तुमचा डेझर्ट असेल तर बाय डिफॉल्ट आहे ना बघितल्यावरती वाटतं की जबरदस्त जे असणार, आणि मी स्वतः ते अनुभवलं आणि मला ते टेस्टी लागलं. म्हणजे जेवढं प्रेझेंटेशन चांगलं असतं तेवढी टेस्ट सुद्धा असते, हे म्हणायला काही हरकत नाही. रोहित बघ, मगाशी चर्चा करता करता तू म्हटलंस की क्रॉकरी, हेवी प्लेट. बऱ्याच वेळा मी ऐकलं होतं की हॉटेलवाले किंवा कॅटरिंगवाले हेवी प्लेट का ठेवतात, तर ते जास्त पदार्थ घेऊ नये म्हणून. काय वाटतं तुला? नाही, अशी गोष्ट नसते. क्रॉकरीवरती प्रेझेंटेशन खूप डिफाईन करतं. ठीक आहे. प्लेट्स ह्या कमी साईजची जर ठेवली तर त्यामध्ये तुमचं जेवण कमी बसणार. बरोबर. म्हणजे की 12 इंची किंवा 13 इंची ज्या प्लेटी असतात त्या व्यवस्थित प्लेट आहेत. पण जर कोण ही 11 इंची किंवा 11.5-12 इंची जर प्लेट ठेवत असेल तर ती व्यवस्थित नाही. 13 इंची प्लेट ही खूप व्यवस्थित प्लेट आहे, त्यामध्ये तुमचं संपूर्ण जेवण बसून जातं. आणि हेवी असलं तरी पण जेवण त्यामध्ये व्यवस्थित बसून जातं, संपूर्ण जोही मेनू असेल तो. आता जे तुम्ही पदार्थ सर्व करता तर अशी कोणती आहा मोमेंट आले का ग्राहकाकडून की ही डिश जबरदस्त आहे? खूप झाली. खूपदा. म्हणजे जवळपास कस्टमर आहे ना, जे आपले स्वीट्स जे पदार्थ आहेत ते कस्टमर्सला एवढे आवडतात. अंगूर बासुंदी वगैरे कस्टमर असा आपल्या समोरच असतो, जस्ट त्याच्या बाउलमध्ये त्यांना बासुंदी किंवा काही जे काही स्वीट असेल ते सर्व केलं जातं. तो पहिल्या बाईट मध्येच म्हणतो, काय रोहित यार, काय बनवलंयस, खतरनाक. आणि हे खूप मग आपल्याला आहे ना मग इव्हेंट आता झाल्यासारखं पूर्ण वाटतं. ज्यावेळेस आपला जो कस्टमर आहे तो खुश होतो, तो सॅटिस्फाय होतो एका लेवल पर्यंत जाऊन, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की हे इव्हेंट आता पार पडलेलं आहे, आता काय कुठली गोष्ट बघायची नव्हती. आणि असे खूपदा आमच्या मुवमेंट झालेले आहेत. कस्टमर समोरून आपल्याला रिव्ह्यू करतात की यार खतरनाक, म्हणजे जेवण तू एवढं भारी बनवतोस किंवा कसं.
Yes, सो आपल्याला ही खूप चांगली गोष्ट आहे. ओके. म्हणजे बऱ्याच वेळेला आता ज्यावेळी मी पॉडकास्ट उद्योजकांचे शूट करतो, ठीक आहे, व्यवसाय हा एक पार्ट वेगळा झाला, परंतु व्यवसायाच्या पलीकडे ज्यावेळेला ग्राहक त्यांना ज्यावेळेला ह्या कमेंट देतात किंवा हा मुवमेंट देतात ना, त्यांच्यासाठी तो क्षण म्हणजे अवर्णनीय असतो. खूप. आणि कारण यांनी काय होतं माहितीये का, पर्सनल बॉन्डिंग मध्ये पण खूप फरक पडतो. व्यवसाय म्हणूनच कस्टमरला बघितलं तर हे खूप म्हणजे ही गोष्ट बरोबरच नाही की तुम्ही व्यवसाय म्हणून कस्टमरला बघताय. बरोबर. मी ऍज अ म्हणजे मी कस्टमरला आहे ना जवळपास म्हणजे बोलतात ना घरच्यासारखं आपलं ट्रीटमेंट किंवा त्याला एकदम जवळचा माणूस म्हणून त्याला असं वाटून नाही द्यायचं की तो कस्टमर आहे, मी बिझनेसमॅन आहे, आपण फक्त पैशासाठी डील करतोय, ही गोष्ट नसावी. त्यासोबत एक चांगले बॉन्डिंग क्रिएट करणं खूप महत्वाचं आहे. इव्हेंट पूर्ण होस्तवर, इव्हेंच्युअली इव्हेंट झाल्याच्या नंतर पण बरोबर त्यासोबत तीच बॉन्डिंग ठेवणं. आता मी जे स्टेटस वगैरे सुद्धा टाकतो त्यावरती जे माझे जुने कस्टमर्स आहेत त्यांचे खूप सारे रिप्लाय असतात, रोहित खूप चांगली गोष्ट करतोय, ही गोष्ट तू करत राहा पुढे, आणि खूप चांगलं वाटतंय की आपला मराठी माणूस एवढ्या पुढं, आणि अशी ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म ते बघतात, व्हिडिओज बघतात, त्यांना खूप आवडतात. सो त्यांचा हा रिप्लाय ऐकून आहे ना खूप बरं वाटतं की आपण फक्त धंद्यापुरतं सीमित नाही, तर आपली एक पर्सनल बॉन्डिंग क्रिएट झालेली आहे आणि जी की आपल्यासाठी खूप चांगली आहे. म्हणजे एकदा जर कस्टमर एका वर्षाला जर आपल्यासोबत मिळतोय तर तो आम्ही पुढच्या 15 वर्ष कसा टिकवून धरायचा, हे प्रत्येक उद्योजकाने याच्यावरती लक्ष द्यावं असं मला वाटतं. की त्याला एक वर्षापुरता किंवा एका इव्हेंट पुरता सीमित नका ठेवू. त्याच्या घरातलं पुढची लग्न जवळपास 15 वर्ष, 15-20 वर्ष कशाला म्हणतात, तोपर्यंत तो कस्टमर आपल्याकडे कसा रिटर्न येईल त्यावरती तुम्ही काम करा. त्याचे बर्थडे असतील, त्याचं बारसं असेल किंवा त्याच्यानंतर त्याच्या पुढचे अपकमिंग इव्हेंट्स असतील, तो आपल्याला सारखं त्याने आपलं नाव काढत राहिलं पाहिजे की यार रोहित शिवाय कोण नाही. बरोबर, ठीक आहे. सो ही गोष्ट खूप महत्वाची धंद्यात की कस्टमरला ऍज अ तुम्ही कस्टमर नका बघू, त्याला एक चांगली सर्व्हिस द्या. तुमच्या बाजूने तुम्ही प्रामाणिक राहा, मग तुमचा कस्टमर बघा तुम्हाला रिटर्न कशा तुमचा रिटर्न देत राहील, तुम्हाला रेफरन्स देत राहील, आणि रेफरन्स टू बिझनेस हा खूप येतो. गावाकडच्या काही ऑर्गॅनिक भाज्या किंवा काही मसाले असतील गावाकडचे, तर हे वापरल्यामुळं तुमच्या जेवणामध्ये किंवा टेस्टमध्ये काय फरक जाणवतो का? आता ह्या मसाल्यांमध्ये कसं असतं माहितीये का, जी पनीरची वगैरे भाजी आहे त्याच्यामध्ये नॉर्मल मसाले पडतात, त्याच्यामध्ये तुम्ही गरम मसाले वगैरे टाकून जास्त चालत नाही, का तर भाजी खाताना लागली नाही पाहिजे, जळजळ झाली नाही पाहिजे, ह्या गोष्टीकडे पण लक्ष द्यायचं असतं. पण ज्या गावठी भाज्या आहेत, जर की तुम्ही बैंगन मसाला घेतला किंवा तुम्ही भेंडी मसाला घेतला, तर यामध्ये आहेत ना कांदा लसूण मसाला किंवा गरम मसाल्याची पेस्ट, सो तुम्ही गरम मसाल्याची पावडर, सो तुम्ही या गोष्टी त्याच्यामध्ये टाकू शकता. नक्कीच त्याने भरपूर टेस्ट चेंज होते, भरपूर म्हणजे जवळपास मग तो झणका जो असतो, जो गावठी झणका, तो त्या ह्याच्यामध्ये येतो. असे काही मसाले तुम्ही प्रिफर केलेत का की जे गावाकडून येतात आमच्याकडे आणि आम्ही ते घरी बनवतो आणि आमच्या कॅटरिंग इव्हेंट मध्ये ते वापरतो आम्ही? आपण असे गरम मसाले सगळे एकत्रित करून आपल्यासाठी एक मसाला क्रिएट केलाय, ज्याच्यामध्ये प्रत्येक गरम मसाला आहे, सो जेणेकरून आपल्या टेस्ट नुसार आपण त्याला कुठल्याही भाजीत आपण त्याला युज करू शकतो. आता बऱ्याचशा इंडस्ट्रीमध्ये सध्या भेसळयुक्त पदार्थ वापरणं असेल, रंग वापरणं असेल, इव्हन प्रिझर्वेटिव्ह वापरतात किंवा बऱ्याच पदार्थांमध्ये सोडा वापरतात, तर ह्या वातावरणामध्ये तुम्ही तुमची क्वालिटी कशी मेंटेन करून ठेवली? तर ही गोष्ट बऱ्यापैकी चालू आहे मार्केटमध्ये, नाही असं नाही, पण तसं सांगायचं गेलं तर ह्या गोष्टी आपण किचन मध्ये ठेवतच नाही. ठीक आहे, सोडा झालं किंवा कलर्स झाले किंवा अजून काही गोष्टी असतील ज्या की भेसळयुक्त आहेत. खरं सांगायचं गेलं तर एखादा जर माणूस आपल्याला इव्हेंट देतोय तर तो त्याच्या मागे जे 500 लोकांचं जे हे आहे, त्याचा जो 500 लोकांना तो जे जेवू घालणार आहे, बरोबर, त्याच्यावर तो आपल्यावरती तो विश्वास टाकतोय की रोहित तू 500 लोकांसाठी जेवण बनवतोय, तर तू चांगलंच जेवण देणार, आणि आपण पण त्याच गोष्टीवरती ठाम असणार आहे की आपल्याला 500 लोकांसाठी चांगलं जेवण द्यायचंय, ज्याच्यामध्ये आपण सोड्याचा वगैरे मार नाही करणार. शेवटी आपण काम करतोय जेवणासाठी, सो जेवणामध्ये कुठलीही भेसळ नसते. सोडा वगैरे ही गोष्ट बहुतांश कमी कॅटरर्सवाले मारतात, पण काही उरले सुरलेले कॅटरर्सवाले आहेत जे की सोड्याचा मारा करतात, जेणेकरून कमी जेवण खाल्लं जातं, जे की गोष्ट म्हणजे चांगली नाहीये बऱ्यापैकी. ठीक आहे, सो पण आपल्या कॅटर्स मध्ये ही गोष्ट होत नाही, ही मी अभिमानाने गोष्ट सांगतो, का तर वडिलांपासून जो मला बिझनेस आलाय, वडिलांनी एकच गोष्ट सांगितलेली, प्रामाणिक बिझनेस करायचा, जेणेकरून मी तुम्हाला सांगितलं की क्लायंट हा 15 वर्ष आपल्याकडे बघितलं पाहिजे, नाही की 1 वर्ष 1 ऑर्डर, त्याने आपल्याकडे कंटिन्युअसली यायला पाहिजे. सो माझं पण असंच म्हणणं आहे
की जेवताना माणसाने पोट भरून जेवा. येस. अर्ध्या ताटावरतून म्हणजे असं नाही की त्याची भूक राहिली आणि पोट भरले. येस. ही गोष्ट व्हायला नको. त्याला जोपर्यंत भूक आहे तोपर्यंत त्याने पोट भरून खावं आणि आपण जेवण पण तेवढं बनवतो. त्यामुळे आपण सोड्याचा मारा वगैरे करत नाही. बाकीचा विषय आला कलर्सचा. येस. कलर्सच्या गोष्टी कशा असतात माहितीये का? कलर्सच्या गोष्टीमध्ये जसं की आता मिक्स व्हेज असेल किंवा भेंडी मसाला बनवतोय आपण किंवा कुठलीही छोले मसाला झाला, कुणालाही तरीवाली जर भाजी हवी असेल तर या तरीवाल्या भाज्यांमध्ये ना काही लोक कलर्स मारतात. कलर्स मारून त्याला लाल करतात. ओके. तर आपण कलर्स नाही, जसं की पावभाजी लाल भडक दिसते, बरोबर, एखादी ग्रीन भाजी फुल ग्रीन दिसते. तर याच्यामध्ये काय केलं जातं माहितीये का? याच्यामध्ये मी तर सरळ सांगेल की याच्यामध्ये काय युज करा. मी ही पण सांगेल असं नाही की युज करू नका. याच्यामध्ये कलर्स नाही युज करताय ना तुम्ही, अख्खी काश्मीरी मिरची येते, ओके, त्या भिजत घालायच्या आणि त्याची पेस्ट करायची. ओके. आणि ती पेस्ट तुम्ही तेलात भाजून घ्या. असा लाल तरी येते ना वरती, ओके, असं मग ती तरी एकदम ऑर्गॅनिक, म्हणजे ती तरी खूप चांगली आहे, ओरिजिनल आहे ना शेवटी. बरोबर. आणि जसं तुम्ही हिरवी भाजी म्हटला किंवा हिरव्या भाज्यांमध्ये कसं असतं, तुम्ही पालकची पेस्ट वापरू शकता. पालकचा सुद्धा रंग अगदी ठीक असतो. अगदी ठीक असतो. पालक कोथिंबीरची तुम्ही पेस्ट करा, परफेक्ट तुमच्या ग्रेव्हीला हिरवा रंग येऊन जातो. सो कलर युज करू नका. कलर जिथे युज होतो ते चायनीज आयटम्स असतात. ठीक आहे, चायनीज आयटम मध्ये स्टार्टर्स असतात. जिथे युज करायचं तिथे करायचं. सोडा भजन वगैरे मध्ये युज होतो. सो जिथे युज आहे तिथे करा. पण जिथे युज नाही ना, जसं की डाळ, राईस, भाजी वगैरे, याच्यामध्ये युजची गरज नाही. म्हणजे ह्याच्यात भात डाळ मध्ये सुद्धा सोडा वापरला जातो. अगदी, म्हणजे की माणसांचं पोट भरत, म्हणजे त्यांना भूक असते, ओके, पण त्यांचं पोटच भरून जातं. असं मी भरपूर जागा ऐकले. यार रोहित, तुझं जेवण खाल्लं ना असं खाऊ वाटतं. आणि माणसं पोट भरून खातात. पण माणसं त्यांचा जुना एक्सपिरियन्स सांगतात, यार आम्ही या लग्नात गेलो रोहित, जेवण खूप चांगलं होतं पण यार गेलंच नाही. मग ते सोड्यामुळं ते जात नाही आणि बाय डिफॉल्ट नंतर सुद्धा त्याच्यावर परिणाम होत असेल. ऑब्विसली पचन संस्थेवर परिणाम होतो, पोट फुगतं सोड्याने. ऑब्विसली जेवण जात नाही ना माणसांना, जेवण कमी जातं आणि क्वांटिटी कमी बनवावी लागते. रोहित, आजवरचा सगळ्यात मोठा व्हीआयपी इव्हेंट कोणता केला आहे का आणि त्याचा अनुभव काय आहे? भरपूर इव्हेंट सर केलेले आहेत, मोठे इव्हेंट्स. लग्नाचे पण केलेले आहेत आणि कॉर्पोरेट मध्ये पण जॉईनिंग मध्ये आपण भरपूर इव्हेंट्स केलेले आहेत मोठे. बट जर अनुभव सांगायचा झाला तर एक इव्हेंट आम्ही असं केलं होतं, त्यामध्ये जवळपास 5 प्रकारचे स्वीट्स आणि भाज्या खूप प्रकारच्या होत्या, राईस होते 3-4 प्रकारचे, चायनीज आयटम, स्टार्टर्स, लाईव्ह काउंटर्स, मॉकटेल काउंटर आणि आईस्क्रीम काउंटर. म्हणजे असं बऱ्यापैकी एवढं मोठं ते इव्हेंट होतं. 2,000-3,000 रुपये पर प्लेट नुसार कामं होतात. बापरे. 3,000 पर प्लेट, 5,000-10,000 पर्यंत पण, जे ते तर भरपूर वरच्या लेवलला होत असतं. बट माझ्या लेवलने मी सांगतोय की 2-3 हजार पर प्लेटनी जी कामं होतात, त्यामध्ये सगळे काही लाईव्ह काउंटर्स असतात, चॉकलेट फाउंटन असतं, असे म्हणजे भरपूर चांगले चांगले काउंटर्स असतात. आणि हे काम करताना खरी मजा, काम करताना ते काम करताना मजा येते, भरपूर मजा येते. आणि त्याला स्टाफ पण भरपूर लावावा लागतो. जसं आपण क्लायंट कडून पैसे घेतोय त्याचा आपण पुरेपूर वापर केला पाहिजे, पुरेपूर वापर केला पाहिजे. आणि अनुभव खूप भारी येतात त्याच्यामध्ये. का तर आपण पण सुरुवातीला तो अनुभव घेत असतो की अरे यार एवढं मोठं इव्हेंट आहे आणि एवढा मोठा आपल्या हाताखाली स्टाफ असतो. जवळपास 80 ते 100 जणांचा आपल्याकडे स्टाफ असतो. टोटली 100 लोकांचा स्टाफ तेवढ्या मोठ्या इव्हेंटला लावावा लागतो. का तर मेनू त्यानुसार असतात. प्रत्येक मेनूला प्रत्येक एक माणूस आपला सोडला पाहिजे. बॅक स्टेजला पण तेवढा स्टाफ असला पाहिजे, जेणेकरून कुठल्याही कामाचा दुसरा होता कामा नये. काम हे सुरळीतपणे पार पडलं पाहिजे, आपण फ्री हँड राहिलं पाहिजे त्या कामात. हे खूप महत्वाचं आहे आणि अनुभव खूप चांगले येतात. फक्त तुम्ही स्टाफ वगैरे व्यवस्थित लावा, अनुभव खूप चांगला येतो. कमीत कमी किती रुपयाची प्लेट तू सर्व केलीस आणि जास्तीत जास्त ती कितीपर्यंत गेली? कमीत कमी आपण 200-250 पर्यंत आपण प्लेट सर्व केलेले आहेत. एकदम कमीत कमी लोकल मध्ये कामं जी केलेली आहेत ती. आणि जास्तीत जास्त जर सांगायचं गेलं तर 1,800 रुपयाचं पर प्लेटचं काम आपण केलेलं. बापरे. आणि 1,800 रुपये पर प्लेटने आपण काम केलेलं. त्याच्यामध्ये बरेचसे लाईव्ह काउंटर्स आणि हे होतं. आणि आमच्याकडे 2,500 रुपये पर प्लेटच्या पण इन्क्वायऱ्या असतात. सो त्यानुसार आपण आपली क्रॉकरी सेट केलेली, आपण स्टाफ सेट केलेला आहे, क्लीननेस स्टाफचा, हे सगळं त्यात प्रेझेंटेशन वगैरे खूप महत्वाचं असतं त्या इव्हेंट्सला. म्हणजे उद्या जरी 2,500 किंवा 3,000ची प्लेट्सची सुद्धा ऑर्डर आली तर तरी सुद्धा तुम्ही ते काम करू शकतो. जबरदस्त. आता बऱ्याच वेळेला काय होतं की बरेचसे ग्राहक काय करतात, स्वतःकडे इव्हेंट असेल काय असेल तर साहित्य मी देतो, जेवण तुम्ही फक्त तुम्ही बनवा.
ओके. तर अशा केसेसमध्ये तुम्ही कसं त्याला टॅकल करता? तर ह्याला आपण टॅकल कसं करतो, तर ह्याला टॅकल म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल की प्रथमतः आपण ते इव्हेंटच घेत नाही. ओके. ठीक का? का तर सांगण्याचं कारण मी सांगतो तुम्हाला. आपण जी यादी काढून देतो, ओके. समजा आपल्याला फक्त बनवायचं काम दिले किंवा सर्व करायचं काम दिले, हा. सर्व आणि बनवायची ही दोन्ही कामं भेटतात. थोडक्यात Yes. मजुरीमध्ये काम भेटतात. याला असं म्हणतात की मजुरीमध्ये काम देणे याला म्हणतात. बरोबर. तर यामध्ये काय होतं माहितीये का, आपण जी यादी देतो त्यामधल्या अर्ध्या गोष्टी तिथे अवेलेबल्स नसतात. बरोबर. सो त्यामध्ये आम्हाला ऍडजस्टमेंट करावी लागते किंवा कुठल्या क्वालिटीचं सामान आपल्याला ग्राहक देतोय, येस. सो आपल्याला ती टेस्ट आहे ना मेंटेन नाही करता येत. बरोबर. म्हणूनच आम्ही आमच्या जी कॅटरची टॅगलाईन आहे ती सुरुवातीपासून आम्ही ही ठेवलेली आहे की कार्यक्रम तुमचा, जबाबदारी आमची. ओके. ह्या टॅगलाईन मध्येच लिहिलेलं आहे की तुम्ही तुमच्याकडे काहीच ठेवू नका. बरोबर. कॅटरर्स आपण म्हणजे कॅटरर्स आहे कशासाठी, येस. तर ह्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी. बरोबर. आणि रोहित इथे बसलाय कशासाठी, तर या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी. म्हणून आम्ही सांगतो कार्यक्रम तुमचा, जबाबदारी आमची. ओके. सो तुम्ही कॅटरर्सचा इव्हेंट आणा, तुम्ही संपूर्ण इव्हेंट आमच्याकडे सुपूर्द करा. आम्ही ते एकदम चांगल्या प्रकारे त्याला एका लेवलला नेऊन आम्ही ठेवू. येस. जसं की आता मगाशी म्हटलं की ह्या संदर्भात की लोक काय करतात की साहित्य देतात आणि ते कमी क्वालिटीचं असतं. हा. आणि बऱ्याच वेळा असं सुद्धा अनुभव येत असेल की लोक साहित्य कमी क्वालिटीचं देत असेल, मात्र फायनल प्रोडक्ट त्यांना जे हवं असेल हा. ते क्वालिटीवाला हवं असेल. सो आम्ही फक्त घेतलं तरी पण आम्ही एकदम मोठ्या ह्याच्यात घेतो, बरोबर. बल्क क्वांटिटीमध्ये. जसं की 2000-3000 जर लोकांचं असेल ओके. तर आपण ते काम उचलतो. ओके. आणि तसं आम्ही पार्टीवाल्यांना सांगून पण देतो की आपल्याला ह्या क्वालिटीचं सामान तिथं हवंय, ओके. तर ते आपण काम करतो आणि बरं. तेव्हा आपण सर्व्हिस वगैरे देतो. येस. आता बहुतांश इव्हेंटमध्ये ना बरीच लोक गुजराती असेल, गुजराती थाळी असेल म्हणा, किंवा राजस्थानी थाळी असेल किंवा पंजाबी डिशेस मागतात. बरोबर. मग अशा लोकांशी तुम्ही कसं डील करता? अशा लोकांशी डील करण्यासाठी आहे ना, आपण आपल्या मागे एक टीम ठेवलेली. ओके. टीम मध्ये ना राजस्थानी बनवणारा, गुजराती बनवणारा, पंजाबी डिशेस बनवणारा, महाराष्ट्रीयन डिशेस बनवणारा, ओके. प्रत्येक जण बनवणारा आपल्याकडे कारागीर सेट आहे. ओके. सो जसं आपल्याकडे क्लायंट येतोय, सो तो क्लायंट आपल्याला सोडायचा नाही, बरोबर. हे तर आपण ठरवलेलं आहे. बरोबर. सो क्लायंट येतोय, त्याला जे पाहिजे ते त्या ह्याच्यात द्यायचं काम आपलं आहे. येस. आणि ते काम आपण अशा प्रकारे पार पाडतो की येस. त्या इंडस्ट्री मधली तुम्ही माणसं आणा. Yes. जसं की राजस्थानी जेवण हवं, तर बरोबर. राजस्थानी जेवण बनवणाराच माणूस शोधून आणायला पाहिजे. येस. मग तो आपल्याला त्याची यादी काढून देईल, बरोबर. त्यानुसार आपण किराणा माल त्याला देऊन तो त्यानुसार ती टेस्ट त्या याला देत असतो. बरोबर. बाकी सर्व्हिस वगैरे तर ऍज इट इज जी चालू आहे ती चालू असते. टेस्ट खूप महत्वाची असते, प्रत्येक पार्टीनुसार कशी कशी टेस्ट हवी. येस. आणि प्रश्न मी ह्यासाठीच विचारला हा, कारण बऱ्याच वेळेला आपण महाराष्ट्रीयन लोक महाराष्ट्रीयन थाळी प्रिफर करतो म्हणा, बरोबर. आणि कदाचित समोरच्याची अशी अपेक्षा असते की पंजाबी थाळी असेल, गुजराती थाळी असेल, तर तो तिथला किंवा तिथली चव त्या जेवणाला यावी. बरोबर. आणि हे मला ऍक्च्युली तुझं आवडलं की त्या मातीशी जोडला गेलेला असेल किंवा त्या विभागाशी जोडला गेला असेल, तिथला जर का कारागीर आपण ठेवला तर तो हा. तीच चव देऊ शकतो. नक्कीच. मला महाराष्ट्रीयन थाळीविषयी जाणून घ्यायला आवडेल. अशी कोणती एखादी डिश आहे का महाराष्ट्रीयन थाळीमध्ये की ती भन्नाट चालते आणि लोक अक्षरशः त्याच्यावरती तुटून पडतात? पुरणपोळी. ओके. जबरदस्त. पुरणपोळी जबरदस्त. Yes. म्हणजे पुरणपोळी तूप असलं ना ते खतरनाक आहे. म्हणजे आपल्या घरी पण आपण जो मराठी माणसाचा एक साज आहे, येस. पुरणपोळी हा साज म्हणून चालायचं. आणि खूप छान, म्हणजे कस्टमरला खूप आवडते पुरणपोळी वगैरे. म्हणजे इव्हन महाराष्ट्रीयन की ऑल 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 ह्याच्यामध्ये पुरणपोळी खूप आवडते. Okay. आणि खूप छान पुरणपोळी. तुला जर का अशी एखादी संधी मिळालीच हम्म. की एखादी महाराष्ट्रीयन डिश तुला जगाच्या कानाकोपऱ्यात न्यायची हा. आहे, तर ती कोणती डिश तू निवडशील? पुरणपोळीच. ओके. ऑब्विसली पुरणपोळी म्हणजे मलाही स्वतःला खूप आवडते. आणि कस्टमरला पण खूप त्याचा म्हणजे त्यांच्याकडून रिव्ह्यू खूप आपल्यासाठी चांगला असतो की Okay. रोहित पुरणपोळी खूप छान होते. बरोबर. आता जसं की म्हणजे माझा सुद्धा अगदी लहानपणाचा अनुभव आहे. पुरणपोळीवरती ज्यावेळी आपण गावठी तूप टाकतो आणि हा. ती खाण्यात जी मजा आहे ती खूप काही औरच आहे. म्हणजे अगदी भरपूर खतरनाक. Yes, yes. रोहित, असा तुझा अनुभव आहे का की विशेषतः लग्न सराईमध्ये एखादी डिश तू बनवलेली आहेस आणि लोक ती आवर्जून मागतायत, वारंवार मागतायत, मग अशा वेळेला ती डिश चांगली झाली बरं. याचा तुला आनंद वाटतो की संपणार आहे याची भीती वाटते? ह्या गोष्टी खरं सांगायचं गेलं ना तर ही गोष्ट मी एका वेळेस फेस केलेली. Okay. भरपूर वेळा फेस होते. येस. बहुतांश ही गोष्ट स्वीट मध्ये दिसून येते. ओके. एखादं स्वीट आपल्याकडून खूप छान बनतं. जसं की आता गाजर हलव्याचा सीझन होता, येस. गाजर हलवा खूप छान बनला होता. कस्टमर 2-3 वेळा त्यांचे बाउल्स भरून चाललेले आपण फक्त उभं राहून बघतोय. येस. कस्टमर आपल्याला समोरून बोलतोय की अरे यार काय बनवलंयस, खतरनाक, आणि चांगला रिव्ह्यू येतोय, हा मुवमेंट येते.
आणि पण ते एक मागे भीती असते थोडीफार की अरे संपून तरी जाईल. बरं. पण आपण तेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवून ठेवलेलं असतं ऑलरेडी की कुठेही कमी नाही पडणार. ठीक आहे. सो भीती अशी नसते, पण आनंद तर असतोच की कस्टमरला आपल्या या डिशमुळे कस्टमर आपल्याकडे रिपीट होणार आहे. बरोबर. याचा आनंद आपल्याला खूप असतो. येस. असा कोणता अनुभव आहे का की ह्या अशा डिशमुळं त्याने कुठेतरी चार चौकात तुझं नाव काढलं आणि कदाचित त्यातून सुद्धा रेफरन्समध्ये तुला ऑर्डर मिळाली, असा एखादा अनुभव आहे का? भरपूर आहेत. ओके. प्रत्येक जो आमचा इव्हेंट येतो ना, तो कुठल्या ना कुठल्या रेफरन्सने आलेला असतो. ओके. सो रेफरन्स हा कशामुळे दिला जातो? जेवणाच्या चवमुळे दिला जातो की ही जेवणाची टेस्ट चांगली होती आणि यांनी काम भरपूर चांगल्या रीतीने सांभाळलं. येस. सो त्यांनी येत असतो. सो अशा डिशेस सांगायला गेलं ना, आमच्याकडे रेल्वेचा ग्रुप आहे. ओके. ठीक आहे. रेल्वेमध्ये कामं करण्यावाल्यांचा एक ग्रुप आहे. सो तो एक 100 जणांचा ग्रुप आहे. त्यांच्या ऑर्डर्स असतात. म्हणजे प्रत्येकाच्या घरची ऑर्डर असते. कधी आम्ही गणपतीला केलेली आहे, कोणाचा बर्थडे केलेला आहे. सो असे वेगवेगळ्यांच्या ऑर्डर असतात. त्यांच्या ह्याच्यात मिरची भजी म्हणून आमच्याकडून दिल्या जातात. ओके. सो काय काय माणसं अशी आहेत त्यांच्यामध्ये, त्यांची ऑर्डर आली की ते पहिले विचारतात तू जर मिरची भजी ठेवत असला तरच आम्ही तुला ऑर्डर देऊ. ओके. सो एवढा तो आयटम आपला त्यांना आवडतो. बरं. आणि ते आवर्जून सांगतात की यार मिरची भजी मला पहिली पाहिजे. तुझा बाकीचा मेनू तू तुझ्या ह्यानी डिझाईन कर, पण मिरची भजी त्या ह्याच्यात टाक. मेनू तू काही ठेव. बरोबर. ते भाज्या पण सांगणार नाहीत. ते फक्त फोन करतील, रोहित 28 तारीख का काम आहे आणि तुला हे काम करायचंय. एक 100-200 लोकांचं काम आहे. ओके. जे काय असेल ते. आणि त्याच्यामध्ये फक्त मिरची भजी ठेव आणि मेनू लिहून मला पाठवून दे. ओके. म्हणजे एखादी डिश सुद्धा पूर्ण ऑर्डर मिळवून देण्याचं काम करते. ठीक आहे. फक्त तुम्ही त्या डिश वरती किती लक्ष देताय ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे. कधी कधी तो मिरचा पण असू शकतो. ओके. मिरचा जो आपला ठेचा आहे, भाटी ठेचा आहे, त्याच्यावरती पण ऑर्डर्स डिफाईन होतात की त्याच्यावरतून आपल्याला ऑर्डर्स येतात. माझे 2 कस्टमर असे आहेत की ठेचा पर्सनली त्यांना घरी पाहिजे, तेव्हा तुला ऑर्डर देणार. ओके. आणि ते पर्सनली फोन करून सांगतात. येस. सो हा एक विषय आहे. सो ती गोष्ट कुठली असू शकते, कुठली गोष्ट कस्टमरला भाऊ करू शकते. बरोबर. ते कुठलंही स्वीट असू शकतं, ती कुठली मिरची भजी असू शकते, अगदी तो ठेचा पण असू शकतो, कुठली भाजी असू शकते. खूप म्हणून क्वालिटीवरती खूप लक्ष दिलं जातं. येस. लग्न सराईमध्ये जसं की कंटिन्यू लग्न चालू असतात किंवा सारखे इव्हेंट चालू असतात, मग हा प्रेशर हँडल कसा तुम्ही करताय? हा प्रेशर म्हणजे तसं सांगायचं गेलं ना, हा प्रेशर नसलाच पाहिजे थोडक्यात. ह्याला तुम्ही हँडल कुठल्या वेनी करताय हे खूप महत्वाचं आहे. ओके. तुम्ही स्टाफ किती ठेवलाय हे खूप महत्वाचं आहे. कधी कधी काय होतं, एका दिवसाला 2-2 लग्न असतात आणि दोन्ही इव्हेंट आपण घेतलेले असतात. ओके. सो ते दोन्ही इव्हेंट तुम्ही कसे हँडल करताय हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. ह्यासाठी तुम्हाला स्टाफ, तुमचा लॉयल स्टाफ असणं खूप गरजेचं आहे. तुमची फॅमिली मेंबर्स किंवा तुमच्या आजूबाजूला तुमचे माणसं उभे असणं खूप गरजेचं आहे. विश्वासू माणसं असणं खूप गरजेचं आहे. ओके. जो की तो एक इव्हेंट हँडल करू शकतो, तर तुम्ही एक इव्हेंट हँडल करू शकता. किंवा तुम्ही जर मॅनेजर ठेवला तर तोही तेवढ्याच ह्याने तो इव्हेंट हँडल करणारा हवाय. सो याने काम खूप सोपं होतं. स्टाफ तुम्ही व्यवस्थित लावा. स्टाफ खूप महत्वाचा आहे आमच्यामध्ये. सो स्टाफ जर व्यवस्थित लावला तर इव्हेंट खूप चांगल्या पद्धतीने हँडल होतात. अक्षरशः एका दिवसात आम्ही 7 इव्हेंट हँडल करतो. बापरे. एका दिवसात आम्ही 7 इव्हेंट हँडल करतो. आणि जर छोटे मोठे इव्हेंट जर घेऊन बोललो, म्हणजे जर 50 लोकांपासून जर तसं जर बघायचं गेलं तर आम्ही एका दिवसाला जवळपास 10 ते 12 ऑर्डर्स हँडल करतो. पार्सल आणि बफेट काउंटरच्या 10 ते 12 ऑर्डर्स ह्या एका दिवसात केल्या जातात. ओके. मग असं एखादा इव्हेंट कोणता होता की जो फसलाय? ओके. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जसं तू म्हटलं की शिक्षण घेऊन मी जस्ट केलं, तर त्यावेळेला काय असं कोणतं आहे का? तर ह्या गोष्टी आम्हाला सुरुवातीला भरपूर अडचणीच्या झाल्या. ओके. आम्ही सुरुवातीला हाव म्हणून या गोष्टी घेतल्या. येस. या गोष्टी घेतल्या आम्ही. जेव्हा मी सुरुवातीला या धंद्यामध्ये होतो, एका दिवसात मी 5 ऑर्डर्स घेतल्या होत्या गणपतीच्या टायमिंगला. ओके. 5 भंडारे होते. मोठे मोठे भंडारे मी घेतले होते. जवळपास 300 लोकांचं एका जागेवर, 500 लोकांचं एका जागेवर, 200 आणि एका जागेवर 100. असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वेगवेगळे लोकेशन घेतलेले लांबचे. आणि आम्ही त्यावरती प्लॅनिंग तर केली, पण ती प्लॅनिंग एक्झिक्यूट करताना आम्ही टाइमचं काय हेच नाही ठेवलं, भान नाही ठेवलं. आम्ही लवकर नाही सुरू केलं आणि बऱ्याचशा चुका झाल्या सुरुवातीला. बऱ्याचशा चुका धंद्यात केल्या. त्यावेळेस जाऊन एक्सपिरियन्स आला आणि त्यावेळेस आमचे जवळपास 2-3 इव्हेंट फेल झालेले आहेत. ओके. त्या टाइमला ज्या घाईने आम्ही ते काम केलं. सो त्यानंतर पण अक्कल आली की त्यानंतर लक्षात पण आलं की अशी कामं करताना एकतर काम तुम्ही लवकर सुरू करा. ओके. तुम्ही आदल्या दिवशीपासून त्याच्यावरती काम करायला सुरू करा. ओके. त्याच्यासाठी तुम्ही माणसं नेमून ठेवा की या ऑर्डरवरती हा जाईल, त्या ऑर्डरवरती तो जाईल, त्या ऑर्डरवरती तो असेल. आणि ती ऑर्डर पूर्णपणे त्यांच्या याच्या हँड ओव्हर करून द्या की
ही ऑर्डर परफेक्ट सांभाळणारा माणूस तुम्ही निवडा. ओके. आणि प्रत्येक ऑर्डरवरती प्रत्येक टायमिंगला एक एक माणूस पाठवून द्या. ओके. तुमच्या ऑर्डर्स अगदी चांगल्या पद्धतीने हँडल होतील आणि काम फक्त तुम्ही लवकर सुरू करा. ओके. म्हणजे मग मी पण ती गोष्ट सुरू केली नंतर की काम लवकर सुरू करायला सुरू केलं. त्या दिवशी आमच्याकडून जी चूक झाली ती बाकीच्या कॅटर्सवाल्यांकडून नाही हो, म्हणून ही गोष्ट मी आता तुम्हाला सांगतोय की काम अर्ली सुरू करा, जेणेकरून काम खूप चांगल्या पद्धतीने पार पडेल. येस, म्हणजे असं नाही की वेळ आली म्हणून काम करायचंय. ओके. वेळेच्या आधी आपलं काम पूर्ण करून मोकळं होऊन जा. त्या स्पॉटवरती जाऊन बघून आधीच सगळं काही तिथं रेडी करून, ओके, सो तो सेटअप रेडी करून प्रत्येक जागेवरचं सामान हे सकाळीच पोहोचलं पाहिजे ज्या त्या जागेवरती, जेणेकरून नंतर जो शेवटचा प्रेशर असतो तो 50% आधीच झालेला असतो दुपारपर्यंत. बरोबर. मग राहिलं फक्त जेवण. मग जेवण लावताना जो संध्याकाळचा प्रेशर आहे तो संध्याकाळी घेऊन असं, म्हणजे अर्धा प्रेशर हा आधीच तुम्ही रिलीफ करून टाका. ठीक आहे. हे झालं ऑन सीझन. मग ऑफ सीझन कसं काय मॅनेज करताय? आता ऑफ सीझन काय होतं, कामं भरपूर कमी प्रमाणात येत असतात. सो ऑफ सीझनला काय करतो आपण, छोट्या ऑर्डर्स पण उचलायला सुरू करतो. ओके. जेणेकरून जो आपल्याकडे स्टाफ आहे तो बसून राहायला नाही पाहिजे. बरोबर. त्यांचं पण त्यांचंही पोट आपल्यावरती समजा एक आपल्या बिझनेसवरतीच असतं. सो त्यांना म्हणजे कुठे असं बसून राहायला नको. सो आपण छोटी कामं पण घेणं सुरुवात करतो. आपण जवळपास 30 लोकांच्या पार्सल पासून ओके, तर आपली कॅपॅसिटी तुम्ही म्हणसाल तेवढ्या लोकांपर्यंत आपण ते कामं घेऊन जातो. ओके. जवळपास म्हणजे तुम्ही 8,000 म्हणसाल, 10,000 लोकांचं मोठी मोठी कामं म्हणसाल तर आपण 30 लोकांपासून ही कामं सुरू करतो. आणि ऑफ सीझन तर आपला जातच नाही. खास करून आपल्या जो ऑफ सीझन, जो पावसाळ्याचा सीझन आहे त्याच्यामध्ये पण आपली कामं सुरू असतात. कोणाचं बर्थडे झालं, लग्नाचे वाढदिवस वगैरे असे छोटे छोटे इव्हेंट्स कुठून ना कुठून आपल्याकडे येत असतात. सो ते आपण घ्यायला सुरू करतो आणि तिथे आपण लक्ष द्यायला सुरू करतो. ओके. सो ऑफ सीझन त्यावरती काम करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून ऑफ सीझन जायला नको. येस. आता जसं की ऑन सीझनला ठीक आहे, आपण बऱ्याच वेळेला स्टाफला कामं मिळत असतात. ऑफ सीझनला बऱ्याचशा स्टाफला कामं मिळत नाही, जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे. मग अशा वेळेला लॉयल्टी इश्यू येतो का, की याच्यावर रोहित कॅटरर्स बरोबर मी का थांबावं? बरोबर. भरपूर वेळा लॉयल्टी इश्यू येतो. ठीक आहे. आणि जो आमच्या कॅटरिंग मधला जो सगळ्यात मोठा प्रश्न असेल तो हा आहे की स्टाफ. बरोबर. स्टाफ हँडल कसा करायचा आणि स्टाफ आणायचा कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न. बरोबर. का तर परमनंट स्टाफ तर आपल्याकडे एवढा नसतो की 50-100 लोकांचा तर आपल्याकडे परमनंट स्टाफ नाही, कुठल्याच कॅटरर्सवाल्याकडे नाही. बरोबर. आमच्याकडे असतात ते मुकादम असतात प्रत्येक सेक्टरचे. जसं की जेवण बनवण्याचा एक मुकादम झाला, किंवा जे बॅक स्टेज काम करणार आहे त्यांचा एक मुकादम झाला, वेटर्स लोकांचा एक मुकादम झाला. सो त्यांना हँडल करणं खूप गरजेचं आहे. ओके. त्यांना आपण ऑफ सीझन पण सांभाळतो. ओके. जसं की त्यांच्याशी पण बॉन्डिंग ठेवणं पण खूप गरजेचं आहे. त्यांना कंटिन्युअसली कामं देणं खूप गरजेचं आहे, की जेणेकरून ऑन सीझन जर सुरू झाला तर त्यांनी आपल्याकडे दुर्लक्ष करायला नको. त्यांनी पहिली प्रायोरिटी ही आपल्याला दिली पाहिजे. का तर आपण त्यांना ऑफ सीझनला पण बघतोय. जसं का सण आला, काही आलं तर त्यांना गिफ्टिंग करणं. ओके. हे पण या गोष्टी आपण करतो. म्हणजे आपल्याकडे जो स्टाफ आहे त्याला असं वाटलं नाही पाहिजे की हा वेगळ्या स्टेजला आहे, मी वेगळ्या स्टेजला आहे. आपण सेमच आहे, तो पण माणूसच आहे, तो पण त्या म्हणूनच काम करतो. आपण सगळ्यांना सेम ट्रीटमेंट देतो. त्याला पण आपलंच म्हणून भासून आणि आपलं म्हणून काम करणं, म्हणजे जेणेकरून तो पण तेवढ्या ट्रस्टने आपलं काम करेल. सो आपण प्रत्येक सणाला गिफ्टिंग वगैरे अशा गोष्टी करत असतो. आणि बऱ्याच वेळेला नाही इंडस्ट्रीमध्ये, विशेषतः व्यवसायामध्ये म्हणा, की असं म्हटलं जातं ना, कामगारांना एक गॉडफादर हवा असतो. तो कोण गॉडफादर, की त्यांच्या कठीण काळामध्ये त्यांना 2 पैसे देईल, त्यांना मानसिक आधार देईल. मानसिक आधार, मार्गदर्शन झालं. माझ्याकडे यंगस्टर्स पण भरपूर असतात जे कामाला. टीम मॅनेज करणं टफ आहे की क्लायंट मॅनेज करणं टफ आहे? टीम मॅनेज करणं. ओके. क्लायंटचा विषय कसा असतो, म्हणजे तशा गोष्टी दोन्ही पण बरोबर, म्हणजे दोन्ही पण गोष्टी 50-50लाच ठेवल्या तरी काय हरकत नाही. पण विषय कसा असतो, क्लायंटला जर आपण सगळ्या गोष्टी दिल्या तर त्याला हँडल करायची गरज नाही लागली. का तर त्यांनी ती गोष्ट आपल्यावरती ठेवून दिली. बरोबर. कार्यक्रम तुमचा, जबाबदारी आमची, जबाबदारी माझ्यावर ठेवून दिली त्यांनी. हा कॅटरर्सचा एक्का आहे, ह्या एक्क्यावरती त्यांनी जबाबदारी ठेवून दिली. सो तो आपल्याकडे नंतर येणारच नाही जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत. बरोबर. का तर काम चांगल्या रीतीने चालू आहे. सो त्याला हँडल करणं हा हेच नाहीये, मुद्दाच नाही. हँडल करायचं कोणाला, तर स्टाफला हँडल करायचं, का तर ते काम चांगलं हो. मग त्या स्टाफला हँडल करणं हे आम्हाला टफ असतं. मग या गोष्टी आम्हाला हँडल कराव्या लागतात खास करून. आता विशेषतः कॅटरिंग व्यवसायामध्ये शॉर्टकट मारणारे सुद्धा लोक आहेत. मग अशी लोक ज्यावेळेला इंडस्ट्रीत असतात तर त्यावेळेला क्वालिटी तुम्ही कशी कॉम्प्रोमाइज करता? क्वालिटी म्हणण्यापेक्षा या गोष्टीला आपण असं म्हणूया की हा जो शॉर्टकट मारणारे हे जे लोक आहेत हे कसे असतात माहितीये का, एखाद्याला जर जेवण बनवता येतंय
तर तो निघतो मोठी कॅटर्सची ऑर्डर घ्यायला. बरोबर. का तर त्याला फक्त जेवण बनवता येते. बरोबर. पण त्याच्याकडे तेवढे इक्विपमेंट म्हणजे त्याच्याकडे इक्विपमेंट तर नसतात. जसं की क्रॉकरी वगैरे झालं, प्लेट्स वगैरे, या क्रॉकरी पण त्याच्याकडे नसतात. बरोबर. अक्षरशः त्या पण तो भाड्याने आणतो. परत त्याच्याकडे टीम नसते, एक चांगली टीम नसते. बरोबर. तो पण ती लोकली उभी करतो कशी बशी, आणि ती ऑर्डर अशीच लोकली पार पाडतो. सो क्लायंटला कधी कधी या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे, क्लायंटने पण, की फक्त तुम्ही पैशाकडे न बघता तुमचा कार्यक्रम चांगला कसा होईल या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. जे हे शॉर्टकट घेणारे जे लोक आहेत यांना अगदी माहिती नसतं की कॅटरर्सची ऑर्डर कशी करायची. जसं की प्रेझेंटेशन कसं करायचं, तिथे वाढायला लोक कुठली पाहिजे, किंवा मेनू काय सजेस्ट करायचा वगैरे. त्यांना माहिती काय आहे बनवायचं, बनवण्यात ते आहेत, पण त्यांच्याकडे क्रॉकरी नाही, या गोष्टी नाही, तर शॉर्टकट घेण्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो. आणि नंतर ऑर्डरवाला पण नंतर जो देणारा असतो तो पण सॅटिस्फाय नसतो या गोष्टीने. तो नंतर पस्तावत असतो की यार मला ते प्रेझेंटेशन भेटलं नाही पाहिजे, ते क्रॉकरी ती चांगली भेटली नाही. शेवटी बाहेरून क्रॉकरी जी येते, जी भाड्याने क्रॉकरी येते, ती ऑब्व्हियसली ती कोण चांगली क्रॉकरी तर देणार नाही. 100%. जशी मगाशी आपली चर्चा झाली की बरीच लोक काय करतात की मोठमोठ्या त्यांना ऑर्डर्स हँडल करता येत नाही. एक साधं उदाहरण सांगतो की जसं एखादी गृहिणी घरी चांगलं जेवण बनवते, जी या जेवणाला टेस्ट असते, चवदार जेवण असतं, आणि तिला उद्या वाटतं की मी कॅटरिंगच्या व्यवसायामध्ये येऊ शकते. बाय डिफॉल्ट तुमची क्वांटिटी चेंज होते. क्वांटिटी चेंज झालं की जे तुम्ही अगदी 2 माणसासाठी बनवणार असणार ते 50 माणसांवरती जातं, आणि अशी लोक मार्केटमध्ये ऑर्डर घेतात. मग अशा वेळी त्यांचे फंबल उडतात का? म्हणजे ही गोष्ट मी स्वतः बघितलेली आहे समोर. येस. आणि ही गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचलेली. बरं. हा इन्सिडेन्स असा होता की काही काही लोकांचं काय असतं, छोट्या प्रमाणात लाईव्ह किचन वगैरे चालू असतं. येस. सो त्यांना हा मोठा सेक्टर खूप आवडत असतो. बरोबर. पण मोठ्या सेक्टरमध्ये येण्यासाठी मी नाही म्हणणार त्यांना येण्यासाठी, प्रत्येकाने प्रत्येकाचा बिझनेस वाढवावा आणि यावं, बिझनेस करावा. मी तर उठून सांगेल की आमच्या क्षेत्रात भरपूर हे आहे, तुम्ही या. बरोबर. पण कधी कधी काय होतं, जसं तुम्ही म्हटलं की गृहिणी काम करण्यात तिला वाटतं जेवण बनवता येतं, किंवा कोण माणूस पण असेल ज्याला माहितीये की जेवण आपल्याला बनवता येतं, तर तो मोठा ऑर्डर्स उचलत असतो. जसं मी मगाशी म्हटलं की 100 लोकांचा जर इव्हेंट उचलतोय, पण त्याच्याकडे खरंच तेवढा स्टाफ आहे का? बरोबर. किंवा त्याच्याकडे खरंच तेवढी क्रॉकरी आहे का? किंवा खरंच त्याच्याकडे तेवढा सेटअप आहे का की तो यूज करू शकतो? सो असा एक इन्सिडेन्स झाला होता थोडक्यात तसं बघायला गेलं तर. त्यांनी एक ऑर्डर उचललेली, आणि ऑर्डर्स मध्ये त्यांचा विषय बफेटचा झाला होता. समोरच्या पार्टीने त्यांना बफेट सर्व्हिस मागितली होती. आणि त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत प्रयत्न केला, तर त्यांच्याकडून ते अरेंज झालं नाही. आणि त्या मला ओळखत होत्या, माझं जवळपासच कॅटरिंग आहे त्यांच्या. सो त्यांच्याकडून ते अरेंज झालं नाही. जेव्हा त्यांच्या भरपूर अंगाशी आलं त्यावेळेस त्यांनी लास्टचा पर्याय म्हणून मला निवडलं, आणि त्यांनी मला रात्री 10-10:30च्या दरम्यान फोन केला, यार रोहित बोलतात तुझी मदत लागणार आहे मला, आणि तू नाही नको म्हणून. तुम्ही बोललो काय झालं, एवढं काय घाई, माझी मदत कसली लागणार आहे एवढी? काय बोललो, इथलं कसली मदत लागेल आपल्याला, स्टाफची कमी किंवा काय त्या गोष्टी असेल, किंवा सल्ला वगैरे हवा असेल. तर नाही यार बोलतो रोहित, खूप अडकली आहे आणि तू नाही नको म्हणू, आणि उद्याचाच दिवस आहे आपल्याकडे. म्हणजे आज रात्री मला ते फोन करतात, उद्या सकाळी 100 लोकांचं फंक्शन आहे, सकाळचं फंक्शन आहे, आणि आज रात्री फोन येतोय. बरोबर. जवळपास 10:30ला फोन येतोय, उद्या आपण फंक्शन करतोय सकाळी 11 वाजता बफेट. सो मग त्यांनी सांगितलं की असा असा विषय आहे, मी ऑर्डर घेतली, एवढ्या कमीने ऑर्डर घेतली, म्हणजे जिथे आमचं फक्त जो आमचा जाणारा पार्ट आहे, म्हणजे जो आमचा खर्च आहे बेसिक तेवढ्यामध्ये त्यांनी ऑर्डर उचलली. बापरे. म्हणजे फायदा तर एका बाजूलाच राहिला, पण जेवढा आमचा खर्च आहे तेवढ्यामध्ये त्यांनी ऑर्डरच उचलली. ठीक आहे. सो क्लायंट पण काय क्लायंट असतात ते पैशाकडे बघतात की एवढ्या कमी मध्ये हा करून देतो, माझ्याकडे का जावं. पण त्यांना माहिती नसतं की याच्या मागे सेटअप नाही म्हणून. ते तर त्या बोलवच्चनवर गेले ना शेवटी, की तुमचं करून देऊ आम्ही, हे करू ते करू, छान करू, असं करू तसं करू. सो तो विषय झाला. मग मी त्यांना विचारलं की तुम्ही रेट वगैरे काय दिलेला आहे. सो त्यांनी तो रेट सांगितला. मी थोडंसं धक्का झालो की यार हा तर माझा खर्च आहे. मी सांगितलं मला काय हवंय, मला हा रेट हवाय म्हटलं. त्या म्हटले ठीक आहे आम्ही द्यायला तयार आहोत, पण उद्यासाठी तू नाही नको म्हणू आणि तू तयारीला लाग. तर मी त्यांच्याकडून सगळ्या डिटेल्स घेतल्या, ऑर्डर कुठे काय, टायमिंग वगैरे. माझ्याकडे काय स्टाफ वगैरे सगळं आहे. आम्ही दुसऱ्या दिवशी फंक्शन पार पाडलं. आणि चांगल्या रीतीने पार पडलं. आम्ही कुठले आमची ऍडव्हर्टाईज वगैरे नाही केली, त्यांच्याच नावाने ते फंक्शन केलं. पण असा दुचळा होऊ शकतो. तर मी हे जे नवीन उद्योजक असतील किंवा नवीन जे वरती येऊ पाहतायत त्यांना मी खास करून सांगेल की पहिल्यांदा तुम्ही सेटअप करा, त्या गोष्टीमध्ये काम करा.
त्या गोष्टीला काय काय लागतं ते बघा आणि नंतर त्या ह्याच्यामध्ये उडी मारा. नाहीतर एवढी घाई गडबड होते किंवा एखाद्याचं इव्हेंट पण फेल होऊ शकतं. अक्षरशः फेल होतात इव्हेंट 100%. का तर त्यांना अनुभव नसतो ना. मेन महत्वाचा अनुभव असतो यामध्ये की नुसतंच जेवण बनवणं महत्वाचं नाही तर प्रेझेंटेशन कसं आहे, ती 100-200ची गर्दी तुम्ही कशी हँडल करताय. जर 500 लोक तुमच्या एक सोबत जर आले तुटून पडले तर तुम्ही त्यांना कसं हँडल करताय, तुम्ही किती काउंटर्स लावताय, त्यांना कुठल्या कुठल्या काउंटर्सला पाठवताय, तुम्ही माणसं कशी हँडल करताय, हे खूप महत्वाचं आहे. जेवण बनवणंही तितकंच महत्वाचं आहे, पण त्यापेक्षा जवळपास 60-70% तर तुम्हाला याला द्यावे लागतात की मॅनेजमेंट तुम्ही काय लेवलचं ठेवलंय. प्राइस वॉर जो तुमच्या इंडस्ट्रीमध्ये चालू आहे की एखादी प्लेट तुम्ही 180 ने देताय आणि तो व्यक्ती 120 ने देतोय, तर हीच लोक कारणीभूत आहेत त्याला. हा नक्कीच खूप खूप जास्त कारणीभूत आहेत आणि असं भरपूर म्हणजे चालू आहे. पण मी कस्टमरला खास करून सांगेल, मी तर माझ्या आधीच्या रील्स मध्ये पण मी सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः पडताळणी करा की नक्की यामध्ये काय येतंय. 120 माणूस आपल्याला देतो, पूर्ण मेनू देतोय, ही बघण्यासारखी गोष्ट आहे. आजकाल किराणा एवढा वाढलाय, एवढ्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत, सगळ्यांच्या हाजऱ्या वाढलेल्या आहेत, तरी विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तेवढ्या टोटल मध्ये होणारच नाहीये. हा कस्टमरने पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सो तुम्ही क्वालिटीवरती विचार करावा, ही माझी कस्टमरला सांगणं असेल की तुम्ही क्वालिटी बघा. मग तुम्ही रेट्स नका बघू. ठीक आहे, भले 2 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण आपल्या मागे 100 लोक येणार आहेत, आपल्या मागे 200 लोक. आपण जे जेवण ठेवतोय ते 200-500 लोकांसाठी ठेवतोय आणि आपण तिथे जर 10-20 रुपयांकडे जर बघतोय तर ते फंक्शन खराब होण्याची पण शक्यता असते. जसं की तुमच्या इंडस्ट्रीमध्ये जे प्राइसवर आपण आता डिस्कस केलं, बऱ्याच वेळेला असं सुद्धा होत असेल की बरेचसे असं कटू सत्य घडत असतील, परंतु त्या घटना प्रकाशित म्हणजे बाहेर आल्या नसतील कदाचित. असे काही घटना घडल्यात का? अशी घटना आत्ताच एक ट्रेंडिंग मध्ये बाहेर निघाली पण होती. ठीक आहे, बाहेर आली होती ट्रेंडिंग मध्ये. तो विषय असा होता की हे जे कमी मध्ये घेतात, मी प्रत्येकालाच नाही म्हणणार, कॅटरर्स मध्ये बहुतांश कॅटरर्स हे खूप चांगले आहेत, खूप चांगले. मी माझंच नाही सांगणार, जवळपास 80% कॅटरर्स वाले खूप चांगले आहेत. ठीक आहे, ते चांगली सर्व्हिस देतात, चांगलं फूड वापरतात, सोडा वगैरे युज करत नाहीत. 80% कॅटरर्स वाले खूप चांगले आहेत. पण जो 20% जो भाग राहतोय ना, हे कॅटरर्स वरती एक डाग आणायचा हे असतो ह्या 20% वाल्यांचा, जेणेकरून आमच्यावरती पण डाग उचलला जातो की यार तुम्ही, मग आम्हाला कस्टमर विचारतो तसल्या बातम्या ज्यावेळेस येतात बाहेर. आता मध्ये एक बातमी आली होती जी की ट्रेंडिंगला चालू होती की विषबाधा झाली हळदीच्या जेवणामध्ये, जवळपास 50 ते 60 लोकांना विषबाधा झाली. ही ट्रेंडिंगची न्यूज होती आत्ताची, याला मागचा महिना झाला फक्त, ही मागच्या महिन्याची न्यूज होती. सो ही विषबाधा कशामुळे झाली होती, तर ही आतली बातमी अशी होती की त्या कॅटरर्सवाल्याने डीप फ्रीज असतात, डीप फ्रीजर्स असतात. सो जशी आज ऑर्डर होती, आज जेवण जर माझं शिल्लक राहतंय, जसं कॅटरिंग मध्ये बल्क मध्ये जेवण म्हणतात, जेवण शिल्लक राहतं. जसं की तुमचं समजा 400 लोकांचं जेवण आहे, तुमची लोक फक्त 300 झाले, 100 लोकांचं जेवण शिल्लक आहे, 100 लोकांचा कुठला तरी पदार्थ शिल्लक आहे. 100%. तर यांनी काय केलं होतं, त्यांच्याकडे डीप फ्रीज होते, ह्या डीप फ्रीज मध्ये ते स्टोअर करून ठेवलं होतं. बापरे. म्हणजे या गोष्टी होतात हे आम्हाला आत्ता कळालं की डीप फ्रीज मध्ये स्टोअर पण होतात म्हणून, जे की आपण कधी बघितलं नाही, आपण केलं पण नाही, म्हणजे माहितीच नाही की डीप फ्रीज मध्ये स्टोअर होतं. ठीक आहे, हॉटेल इंडस्ट्रीचं खूप खूप जास्तीत जास्त माहिती आहे तर ग्रेव्ही फक्त स्टोअर होतं, पण जेवण बनवून रेडी जेवण तुम्ही स्टोअर होतं, रेडी डाळ स्टोअर होते, किंवा सॅलेड हे खूप दिवसाचं ठेवलं जातं. ही गोष्ट मी पहिल्यांदा ऐकली. आणि त्यांनी पण असंच कुठलं तरी स्वीट भरपूर दिवसाचं त्यांनी ते काढून यूज केलं, जेणेकरून 50-60 जणांना फूड पॉइझन झाला. बापरे. आणि ही गोष्ट भरपूर म्हणजे तसं बघायचं गेलं तर भरपूर म्हणजे कॅटरर्स वरती बोलताना प्रश्न उठण्यासारखी गोष्ट आहे. कॅटरर्स या बिझनेस वरती प्रश्न खूप उठले की तुम्ही काय वापरता, मग काय करता. हे आम्हाला पण आजकाल प्रश्न विचारले जातात, सर तुम्ही सोडा वापरता, प्रत्येक क्लायंट येऊन विचारतो, तर तुम्ही सोडा नाही ना वापरत तरच ऑर्डर देऊ. सो हे प्रश्न उठतात आणि याच्यामुळे हा फरक खूप जाणवतो. आणि मी फक्त म्हणून मी कस्टमर्सला पण सांगेन की जर कमी रेट देतोय तर त्या रेटमध्ये काय देतोय ते एकदा पडताळणी तुम्ही नक्कीच करा. हे मी कमी रेट देणाऱ्यांसाठी सांगेल. आणि नुसतं रेटकडे नाही बघून चालणार, तर क्वालिटी खूप महत्वाची, खूप महत्वाची. आणि हे आमच्यातलं एक म्हणजे हा काळा बाजारच सांगायचं झालं तर, जो की आम्ही पण पहिल्यांदा ऐकला. सो या गोष्टी आहेत आमच्या याच्यामध्ये. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये शक्यतो भाज्यांमध्ये पनीर वापरलं जातं, जे पनीर मार्केटमध्ये 1000 ते 1200 रुपये किलोने विकलं जातं, ते अगदी सहज वापरलं जातं. आता मध्ये ह्या सुद्धा केसेस आल्या होत्या की बऱ्याचशा ठिकाणी जे मिलावटी पनीर असेल किंवा भेसळयुक्त पनीर सुद्धा सर्व केले गेले.
त्याच्यामध्ये म्हणजे कसं असतं माहितीये का, काही काही जागेवरती वापरलं जातं. ओके. ठीक आहे. पण बहुतांश जसं मी सांगितलं ना 80-20, जसं की 80% कॅटर्सवाले त्यांच्याकडे चांगलंच पनीर जातं. ओके. जसं की पनीर आपल्याला कुठून येतंय हे कॅटर्सवाल्यांनी पण पडताळणी केली पाहिजे. हे मी कॅटर्सवाल्यांसाठी सांगेल खास करून. आपल्याला जे पनीर येतंय, जो आपला वेंडर आहे पनीर देणारा, बरोबर, त्याच्याकडून आपण त्याला विचारलं पाहिजे की हे पनीर कसं आहे. आपण स्वतः टेस्ट केली पाहिजे त्याची. बरोबर. त्यावेळेसच आपण ते क्लायंटला सर्व्ह करण्याच्या लायकीचं आपण त्याला ठरवूया. ओके. ठीक आहे. सो या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. येस. नाही तर अदरवाईज काय काय जागेवरती काय होतं, पनीर कमी रेटनी येतंय म्हणून त्याच्याकडून कंटिन्युअसली पनीर घेऊया. ओके. यामुळे ते भेसळयुक्त पनीर चालतं. पण क्लायंट आपल्याला आजकाल विचारतो, ह्या ट्रेंडिंग न्यूजमुळे किंवा भरपूर जागेवरती चालू आहे, त्यामुळे क्लायंट विचारत असतो, यार पनीर तू कुठलं वापरतोय. ह्या गोष्टी माझ्यासोबत पण खूपदा घडल्यात की क्लायंट विचारतो समोर, पनीर कुठलं वापरतोय, सोडा तरी युज नाही करते ना, किंवा बाहेरचं काय तू भेसळयुक्त तरी नाही युज करते ना. तर ही गोष्ट मला म्हणजे बऱ्यापैकी आपल्यावरती डाग उचलल्यासारखं असतं. पण ही गोष्ट आम्ही चांगल्या रीतीने आम्ही सांगतो की आम्ही सर 2 पैसे मागून घेऊ, पण तुमच्या कामामध्ये या गोष्टी कधी युज नाही होणार. रोहित, प्राइस कमी करण्यासाठी क्वालिटी कॉम्प्रोमाइज करण्याचा कधी प्रेशर येतो का? नाही, मी तसा प्रेशर येऊनच देत नाही. ओके. खास करून आम्ही कधी कॉम्प्रोमाइज करतच नाही त्या गोष्टीमध्ये. ठीक, कारण आपल्याला माहिती आहे आपल्याला क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही करायचं. बरोबर. प्राइस आपण एक सेट ठेवलेली आहे, त्याच्या खाली आपण जात नाही. ओके. आम्ही डायरेक्ट कस्टमरला सांगून देतो की जर आम्ही खाली जातोय तर ती क्वालिटी आम्ही हे नाही ठेवू शकत, मेंटेन नाही ठेवू शकत. बरोबर. आम्ही ते कस्टमरला सांगतो सर डायरेक्टली. येस येस. मग प्रॉफिट कमवण्यासाठी अशी कोणती स्मार्ट ट्रिक वापरता का? स्मार्ट ट्रिक म्हणण्यापेक्षा अशी कुठली स्मार्ट ट्रिक वापरत नाही. ठीक आहे. का तर कसं असतं माहितीये का, स्टाफ फर्स्ट ऑफ ऑल तर व्यवस्थित वापरावाच लागतो, क्वालिटी पण मेंटेन चांगलीच करावी लागते. सो कुठली स्मार्ट ट्रिक अशी नाही की जेणेकरून प्रॉफिट आपला होईल. प्रॉफिट पाहिजे तेवढा तर तुम्हाला भेटतोच आहे. या सगळ्या गोष्टी करून पण व्यवस्थित गोष्टी करून तुम्हाला पाहिजे तेवढा तुमचा प्रॉफिट भेटतोय, तर आपण जास्तची अपेक्षा ठेवत नाही. जेवढा आहे तेवढं खूप चांगलं आहे. येस येस. आता बऱ्याचशा इव्हेंटमध्ये काय होतं की लोक भरभरून मेनू ठेवतात. मग तुमच्या इंडस्ट्रीमध्ये फूड वेस्टेज जाण्याचा प्रकार जास्त होतो का? होतो. ओके. कारण हा विषय असा आहे, काय काय जे नवीन नवीन कॅटर्सवाले आहेत, ठीक आहे, खास करून जुन्या कॅटर्सवाल्यांना हा जास्त हे नाही आहेत. म्हणजे नवीन कॅटर्सवाले आहेत, जेव्हा आम्ही पण सुरुवातीला होतो त्यावेळेस आम्ही पण ह्या गोष्टी फेस केलेल्या आहेत की क्वांटिटी जी आहे, जर मेनू जास्त आहे तर क्वांटिटी ही कमी बनवावी लागते. थोडी 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 क्वांटिटी प्रत्येक ह्याची ठेवावी लागते, मेनूची ठेवावी लागते. तसं आम्ही ज्यावेळेस सुरुवातीच्या फेज मध्ये होतो त्यावेळेस गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या, तर आम्ही त्याच म्हणजे 100 लोकांच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी बनवत होतो. म्हणजे जर 500 लोकांचा जर लग्नाचा इव्हेंट आहे, जर त्यांनी खूप सारा मेनू ठेवलाय तर प्रत्येक मेनू हा आम्ही 500 लोकांसाठी बनवायचा, जो की ती गोष्ट तशी नसते. बरोबर. जे की 500 लोकांना तो मेनू मग प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे राईस आता 2 टाइप्सचे ठेवलेत, तर दोन्ही ह्याला राईस कमी कमी वापरा. ओके. 2 टाइप्स मध्ये तुम्ही तेवढ्याच किलो राईस वापरून नाही चालणार. राईट. ठीक आहे. जर भाजी तुम्ही 3 प्रकारचे ठेवल्यात तर 3 प्रकारमध्ये डिवायडेशन होणार आहे 500 लोकांमध्ये त्या 3 भाज्या. सो त्याला त्यानुसार क्वांटिटी कमी कमी ठेवा, जेणेकरून व्यवस्थित फंक्शन पण पार पडेल, जेवणाची पण नासधूस होणार नाही. हे नवीन कॅटर्सवाल्यांसाठी सांगेल, जो की आम्ही पण आधी फेस केला होता. तो प्रॉब्लेम येतो आपल्या. म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की सपोज एखाद्या इव्हेंटसाठी सपोज एक 50 किलो जर का राईस लागत असेल आणि जर त्यांची डिमांड असेल की 2 राईस मध्ये मला ते हवंय, तर ते 25 किलो करा, 25 जेणेकरून ते तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि वेस्ट जाणार. बरोबर. येस. आणि तरी सुद्धा काही जेवण उरतं, अशा जेवणाचं तुम्ही करता काय? जर आपल्याला वेळेच्या अभावी आपल्याला लवकर सोडलं गेलं तिथून, ओके, ठीक आहे, जर त्यांनी फंक्शन जर लवकर संपवलं आणि वेळेच्या अभावी आपल्याला लवकर सोडलं, ओके, तर आपण नक्कीच आपल्या जवळपासचा जोही एरिया आहे तिथं जेवण आपण वाटू शकतो. ओके. तिथे जाऊन आपण ते जेवण वाटतो. का तर ट्रान्सपोर्ट आपलं स्वतःच आहे, आपला स्वतःचा टेम्पो वगैरे स्वतःच्या गाड्या आहेत. ओके. सो त्याच्यामध्ये जाऊन आपण ते जेवण वाटतो. पण जर वेळेच्या अभावी जर उशीर झाला तर त्या जेवणाचं आम्ही काहीच नाही करू शकत. ओके. सो आम्ही क्लायंटला पण ही गोष्ट विचारतो की तुमचं जर सगळं झालं असेल तर आम्हाला वेळेच्या अभावी लवकर सोडा, जेणेकरून आम्हाला ते वाटता येईल. ही आम्ही गोष्ट क्लायंटशी आधीच क्लिअर करून घेतो, जेणेकरून जर जेवण फेकण्यात जाऊ नये हा आमचा पण मोठो असतो. पण कधी कधी काय होतं, वेळेच्या अभावी वेळ निघून जातो, 12, 1, 2 वाजतात कुठल्या इव्हेंटला, तर तेव्हा काही पर्याय नसतो. तुमच्या इंडस्ट्रीमध्ये असे बरेचसे कॅटरर्स असेल की लो प्राइस देत असतील, राईट? मग अशा वेळेला तुम्ही कसं त्यांना हँडल करताय?
किंवा मार्केट कसं हँडल करता त्यावेळेला? प्रत्येक क्लायंटला सांगत असतो की Okay. तुम्ही क्वालिटी बघा, बरोबर. तुम्ही प्राइस नका बघू, येस क्वालिटीकडे लक्ष द्या. क्वालिटी काय देतोय, येस. तो जर लो प्राइस ठेवतोय तर त्या लो प्राइस मध्ये ती गोष्ट बसते का याचा विचार तुम्ही पण स्वतः करा. बरोबर आजकाल सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात, किराणा हा सगळ्यांना कळतो. बरोबर. सो ही बघण्यासारखी गोष्ट आहे. जर तो लो प्राइस देतोय तर त्या प्राइस मध्ये ती गोष्ट बसतेय का, जर बसत असेल तर मग ठीक आहे, Yes. जर नसेल बसत तर तो तुम्हीच विचार करायचा की हा काय देणार आहे आपल्याला. बरोबर. आणि अशी लोक मार्केट स्पॉइल करतात. भरपूर करतात, भरपूर साऱ्या ऑर्डर्स जातात यामुळे. Okay. जवळपास 10-20 रुपयाच्या फरकाने पण ऑर्डर निघून जातात. मग याचं दुःख वाटतं की काय? नाही, असं दुःख वगैरे वाटत नाही. हम्म. ठीक वाटतं की ठीक आहे, जे आपल्या ह्याच्यात होतं ते आपल्याला आलं येस आणि त्यांना जे करायचं ते शेवटी करतायत. येस. पण यामुळे क्लायंटचा इव्हेंट खराब नको होऊ हे आम्हाला पण वाटत बरोबर. असतं की क्लायंटचा इव्हेंट कुठेतरी चांगला जावा. येस. ठीक आहे. सो आम्ही पण त्या गोष्टीकडे म्हणजे स्पॉइल तर करतात मार्केट, पण ठीक आहे, त्याला आपण काही करूच नाही शकत. शकत नाही. राईट. आम्ही तर उलटून क्लायंटलाच त्यासाठी आधीच सक्रिय करतो की तुम्ही क्वांटिटी आणि क्वालिटीकडे दोन्हीकडे लक्ष द्या. येस येस येस. रोहित कॅटरर्स ते कॅटरिंगचा एक्का, ही जी रेसिपी तुझी तयार झालेली आहे ही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगशील? ही सुरुवात माझ्या आई वडिलांपासून झाली, मी सांगेन. ओके, ठीक आहे. ओके. खास करून आई वडील भाऊ, जो काही माझा फॅमिली बॅकग्राऊंड आहे हम्म. तिथून ही सुरुवात झाली, ओके. मी तर म्हणेन. का तर आमचा जो फॅमिली बॅकग्राऊंड आहे तिथं फक्त धंदाच थोडक्यात. Yes, yes. आधी आम्ही किराणा मालाचं आमचं दुकान होतं. ओके. एक काळ आला होता की आम्हाला म्हणजे जवळपास जो आमचा स्वतःचा गाळा होता तो विकायची वेळ आली होती. बापरे. हा, सिच्युएशन खूप डाऊन चालू होते तेव्हा. ओके. तर आम्ही लहान होतो, 5वी-6वी ला आम्ही असू. ओके. वडिलांची सिच्युएशन ती होती. ओके. त्यावेळेस वडिलांनी हँडल केलं आणि त्यावेळेस कॅटरर्स उदयास आलं की रोहित कॅटरर्स म्हणून आपण कॅटरर्स टाकूया. ओके. किराणाही माझ्या नावानेच उघडा होता. ओके. रोहित किराणा म्हणून आधीचं शॉप होतं आमचं. हम्म. आणि त्यानंतर आम्ही रोहित कॅटरर्स म्हणून चालू केलं. ओके. त्यावेळेस वडिलांच्या अचानक मनात आलं की आपण चालू करूया ही गोष्ट. ओके. वडिलांना आवड होती जेवणाची, जेवण बनवायचं वगैरे, त्यांना थोडीशी आयडिया होती. का तर त्यांचे मित्र वगैरे 1-2 कॅटरर्स वाले होते, बरं. सो त्यांना आयडिया थोडीफार होती. Yes. त्या मित्रांनी चांगलं प्रोत्साहन दिलं आणि कॅटरर्स सुरू झालं 2012 साली. हम्म. तिथून जे कॅटरर्स सुरू झालं, पहिल्या ऑर्डर थोड्याफार चालल्या, हम्म. खडतर झाल्या. पहिली ऑर्डर आमची मायनस मध्ये गेली. पहिलीच ओके. ऑर्डर. पहिल्या ऑर्डरचा हिशोब अजून वडिलांनी ठेवलेला आहे. पहिल्या ऑर्डरचा हिशोब असा आहे की आम्ही 1000 रुपये त्या ऑर्डर मध्ये मायनस मध्ये. ओके. त्याची वय अजून आहे वडिलांकडे. हा. वडिलांचा एक आहे की वडील हिशोबात खूप चोख. ओके. हिशोब त्यांचा एकदम तंतोतंत. जेवढा हिशोब अजून मला नाही येत, हम्म. मला हिशोब येत नाही, मी तुम्हाला आहे ते सांगतो. हम्म. पण माझ्या वडिलांना एवढा हिशोब येतो ना, खूप हिशोब येतो. हम्म. आई पण सेम. ओके. सो तिथून ते सुरू झालं. सो पहिल्यांदा थोडंसं खडतरीचं वाटलं, पण वडिलांनी बऱ्यापैकी चांगलं हँडल केलं. त्यावेळेस आम्ही पण हाताखाली नव्हतो, तर माणसं फायदा घेणारे भरपूर होती मार्केटमध्ये. बरोबर. त्यांनी बऱ्यापैकी फायदा उचलून घेतला. पण तरी वडिलांनी आणि ती सिच्युएशन मधनं आम्ही निघालो. हळूहळू ती सिच्युएशन फेस केली. बरोबर. हळूहळू ती सिच्युएशन मधून आपण बाहेर पडत नंतर भाऊ हाताखाली जसा आला, माझा मोठा भाऊ, आणि तो हाताखाली आला, त्यांनी कॅटरर्स हँडल केलं बऱ्यापैकी. त्यांनी पण खालच्या लेवलपासून कामं केली. ओके. स्वतः वेटरिंग मध्ये कामं केलेला तो माझा भाऊ आहे. ओके. जो आज ऍज अ शेफ म्हणून तो फ्रान्स, युरोपला कामाला आहे. ठीक आहे. त्याने पण खालच्या लेवलपासून काम केलं. ओके. ठीक आहे. सो त्यांनी थोडाफार हातभार लावला. त्यांनी 4-5 वर्ष ते हँडल केलं. त्यानंतर मग आम्ही हळूहळू आता ह्या ह्याच्यामध्ये मी 5 वर्ष झालं, म्हणजे मी जवळपास 2019 पासून मी सुरुवात केली. 2019 पासून मी हँडओव्हर घेतला. लॉकडाऊनचा काळ पण भरपूर खडतरीचा गेला, पण बऱ्यापैकी आम्ही प्रॉफिटमध्ये होतो कॅटरर्समुळे. ओके. बऱ्यापैकी चांगलं सुरळीत एक रेंज लागली. नंतर कोविड आलं. ओके. कोविडमध्ये थोडंसं परत डाऊन झालं. कॅटरर्सच्या ऑर्डर कमी झाल्या, किराण्यावरती प्रेशर आला. सो जे काय होतं सोडून आम्ही बसलो एका जागेवरती शांत. सो आमचे 2-3 महिने जवळपास त्यामध्ये निघून गेले. 6 महिने कॅटरर्स पूर्णपणे बंद होता. ओके. क्लायंट बेस तुटला. जो क्लायंटची कनेक्टिव्हिटी होती ती तुटली. 1 वर्षाचा गॅप पडला. मोठे फंक्शन्स होत नव्हते. 100 लोकांचे फंक्शन्स होत नव्हते. मग आम्ही लाईव्ह किचनची कन्सेप्ट घेऊन आलो. ओके. आम्ही लाईव्ह किचन म्हणून एक छोटस चालू केलं आणि त्याला आम्ही नाव दिलं होतं रोहित's किचन म्हणून त्याला पण नाव दिलं. ओके. ठीक आहे. रोहित's किचन म्हणून आम्ही चालू केलं. सो तिथनं आम्ही छोट्या ऑर्डर्स घ्यायला लागलो. 20-25 लोकांच्या ऑर्डर्स घ्यायला लागलो. सो तिथं तो प्रवास चालू केला. म्हणजे थांबलो नाही, एका जागेवर थांबलो नाही. आम्ही पण स्वतः आता आम्ही पण कळते झालो होतो. असं नाही की आम्ही अजून शिकतच आहोत, मग आम्ही नाही धंदा करणार किंवा काय नाही करणार. नाही, वडील करतायत, आम्ही वडिलांसोबत केलं. त्यांनी पण करायचा चान्स दिला आम्हाला. ही खूप आमच्यासाठी पण मोठी गोष्ट आहे की त्याने आम्हाला प्रत्येक गोष्टी पुढे केलं
की तू पुढे हो, बरोबर, तू पुढे हो, आम्ही बॅक स्टेजला बघू. सो त्याने करून मग आम्हाला पण आमची पण आवड निर्माण झाली. बरोबर, ज्यावेळेस पैसा वगैरे कॅटरिंग लाईन मधला दिसायला लागला त्यावेळेस स्वतःहून आवड निर्माण झाली, काम आवडायला लागलं. जेव्हा क्लायंट सॅटिस्फाय होतो ते काम बघून आम्हाला स्वतःला आवडायला लागलं की यार म्हणजे हे खूप छान आहे. बरोबर. जेव्हा क्लायंट आपल्याला बोलतो, रोहित या नावाने आपल्याला बोलतो की रोहित हा कार्यक्रम तू खूप छान पार पाडतोस, त्यावेळेस आवडायला लागलं. आणि बोललो मग आपण हेच करूया. मग ह्याच्यात मग अशी सुरुवात झाली. हळूहळू आम्ही क्लायंट बेस वाढत गेला. म्हणजे आता जवळपास असा आपला क्लायंट बेस आहे की मंथली तुम्ही कुठून जरी लीड्स नाही आल्या ना, तुम्हाला फक्त रेफरन्सनी जवळपास 10-15 लीड्स या महिन्याचे येतात. रेफरन्सनी फक्त. माउथ टू माउथ पब्लिसिटी आपली एवढी झालेली आहे. म्हणजे तुम्ही जरी कुठल्या लीड्स वरती काम नाही केलं तरी तुम्हाला लीड्स येणार आहे. करा म्हणून इव्हेंट येणार आहे. तूच हे इव्हेंट करतोय आणि तुलाच करायचंय. सो आता ह्या सिच्युएशन पर्यंत आपण येऊन पोहोचलेलो आहे आणि खूप चांगलं आहे. परत ऑटोमेशन वरती बऱ्यापैकी माझं काम चालू आहे की मी नसताना बिझनेस कसा चालू राहील. बरोबर. स्टाफ तेवढा आम्ही सिक्युअर केलेला आहे. मग आता सगळं काही मी माझ्या खांद्यावरती घेतलं. वडिलांना थोडंसं बॅक स्टेज वरती ठेवून की त्यांचा संघर्ष आता झाला. बऱ्यापैकी त्यांनी खूप संघर्ष केला त्यांच्या काळापासून. आणि याच्यामध्ये आईची पण साथ सेम असेल. आमचं जे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ते सगळं म्हणजे व्यावसायिक चर्चा. आम्ही जर भेटलो तर एवढी व्यावसायिक चर्चा चालते. अगदी मामा वगैरे जरी असेल तरी हे सगळे मला म्हणजे असे लाभलेले आहेत की हे व्यावसायिक मध्ये कसं तू पुढे जायचं त्याचं मला हे प्रोत्साहन देत असतात. माझा प्रत्येक मामा जवळपास मला 3-4 जण मला हे सगळं प्रोत्साहन देत असतात. घरगुती माझं वातावरण तसं आहे. माझं वातावरण घरगुती व्यावसायिक आहे. विशेषतः मराठी फॅमिलीमध्ये हे घडत नाही. जॉबवाले सर्कल असतात आणि बरेच वेळेला पालक करतात की बाबा तू धंद्यात पडू नको, रिस्क आहे. पण जे वातावरण तयार झालं त्यामुळे कदाचित रोहित कॅटरर्स आज कॅटरिंगचा एक्का म्हणून ओळखलं जातंय. नक्कीच. तर कॅटरिंगचा एक्का घरगुती वातावरण असं आहे ना की प्रोत्साहन देणारं वातावरण. बरं. कुठली गोष्ट आपली चुकत असतील ना तर वडील मला बारक्या मुद्द्यावरून सांगतात. ओरडून सांगणं नसतं, बारक्या मुद्द्यावरून सांगणं असतं. कधी ओरडून असतं, कधी शांतपणे असतं, पण तो मुद्दा ऐकून घ्यायची पण क्षमता हवी पाहिजे. जे की आजकालच्या युथ मध्ये नाहीये. मोठी माणसं काय जर सांगतायत तर तुमची ऐकून घ्यायची क्षमता पाहिजे की हे जर चुकलंय आणि कोण सांगताय तर आपले आई वडीलच सांगतायत ना. बाहेरचा माणूस तरी नाही सांगणार आहे. हा सो का तर त्यांनी तेवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. जवळपास त्यांनी 25-30 वर्ष त्यांची वयाची घालवलेली आहेत त्यामध्ये. सो त्यांना तेवढा दांडगा एक्सपिरियन्स असणार आहे आणि तो आपण कसा अनुभवायचा किंवा आपण कसा घ्यायचा हे आपल्यात एवढी ताकद हवी की आपण बिझनेस त्यांचा हँडओव्हर करण्याची पण आपल्यात तेवढी ताकद हवी, तेवढी आपली पण कुवत हवी. सो मग आम्ही आता कॅटरिंगचा एक्का म्हणून आम्ही नवीन आता कन्सेप्ट सुरू केला जेणेकरून ज्याला खूप चांगला प्रतिसाद आहे. इंस्टाग्रामला त्याला खूप चांगला लोकांचा प्रतिसाद आहे. लांबून कॉल येतात आपल्याला की तुमची व्हिडिओ बघण्यासाठी आम्ही थांबलेलो असतो, खूप छान व्हिडिओ तुम्ही बनवता. आणि अशा लोकांना ऐकलं ना की खूप छान वाटतं की आपल्याला लांबच्या लोकांचा पण प्रतिसाद खूप आहे, चांगला आहे. सो कॅटरिंगचा एक्का आणि आता हा एक्का अजून पुढे भरपूर काय गोष्टी करणार आहे, भरपूर काही क्रेझी गोष्टी होणार आहेत. जसं की रोहित तू म्हटलंस की व्यवसायाचं बाळकडू तुला अगदी लहानपणीच पाजलं गेलं आणि ते व्यावसायिक तुला वातावरण मिळालं गेलं. बरोबर. कॅटरिंगचा एक्का हे नाव तुला का चॉईस करावं असं वाटलं? कॅटरिंगचा एक्का म्हणून का माहितीये का तर एक असं मला एक माझ्या नावाला ना एक शॉर्ट फॉर्म द्यायचा होता थोडक्यात. आणि म्हणजे की कॅटरिंगची मी जबाबदारी तर घेतोय, कार्यक्रम तुमचा जबाबदारी आमची, ही आमची टॅगलाईन आहे. सो त्या टॅगलाईनला मला एक शॉर्ट एक द्यायचा होता की एक्का हा सगळ्यात ताजच्या पत्त्यांमधला सगळ्यात मोठा. सो मी एक्का आहे, मी कॅटरिंगचा एक्का आहे. माझ्याकडे जर एखादा माणूस येतो त्याला मी सगळं हे देऊ शकतो की जर त्याचा इव्हेंट कसं पार पाडायचं, सगळा कॉन्टेंट त्याला सगळा देऊ शकतो की कॉन्टॅक्ट जो माझा आहे तो मी त्याला सगळा देऊ शकतो किंवा त्याचं काम कसं हे करायचंय हे मी त्याला सगळं सांगू शकतो. सो आपल्याकडे तेवढी पॉवर आहे म्हणून आपण तेवढं नाव दिलंय आपल्याला आणि त्या नावाने आपण आता पुढे चाललोय ऍक्च्युली. आणि बऱ्याच व्यावसायिकांमध्ये ना हे पोटेन्शियल असतं परंतु त्यांना ते समजत नाही. जसं की तू म्हटलं की मी कॅटरिंगचा एक्का आहे, अगदी अभिमानाने सांगतोस. बरोबर. असे पोटेन्शियल बरेचसे असतात पण ती लोक ते प्रेझेंट करण्यात किंवा त्यांना शेवटपर्यंत अगदी मरेपर्यंत सुद्धा त्यांना समजत नाही की माझ्यात पोटेन्शियल काय होतं ऍक्च्युली. त्यामुळे हा प्रवास अतिशय थक्क करणार आहे. मला ह्यालाच आवर्जून एक प्रश्न विचारावासा वाटतो की ह्या इंडस्ट्रीमध्ये, कॅटरिंग इंडस्ट्रीमध्ये बराचसा मराठी टक्का खूप कमी आहे. नाही म्हटलं तरी हरकत नाही किंवा बोटावर मोजण्या इतकं. मग असे जर का नव उद्योजक किंवा नव तरुण जर का ह्या इंडस्ट्रीमध्ये येत असतील तर ह्या इंडस्ट्रीमध्ये गॅप आहे का आणि तो गॅप फिल करण्यासाठी ह्या लोकांनी काय केलं पाहिजे? गॅप तसा सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये तो गॅप आपल्याला शोधता आला पाहिजे. ओके. आजची नवतरुण पिढी काय म्हणते
की यार तिथं भरपूर गर्दी आहे, म्हणजे तिथे जायला नको. म्हणजे प्रत्येक गोष्ट, कुठली गोष्ट करायची म्हटली की त्याला कारण शोधते. हे कारण शोधणं ज्या दिवशी बंद होईल ना, कारण शोधायची नाही, त्या गोष्टीपर्यंत तू जाऊन तरी बघ. बरोबर. एखादी गोष्ट करायला सुरू तरी कर, कुठून ना कुठं तरी जाऊन पोहोचशील. म्हणजे मी नाही म्हणत पूर्ण डेस्टिनेशन, एखादी गोष्ट ठरवलीये, मी नाही म्हणत त्या पूर्ण ठरवलेल्या गोष्टीपर्यंत जावं. मी प्रत्येक युथला सांगल, सुरू करा. सुरू करा, कुठं ना कुठं जाऊन पोहोचताल आणि एक ना एक दिवशी जिथं पाहिजे तिथं जाऊन पोहोचताल. एवढ्यापर्यंत आपल्यात ताकद असते. ती ताकद तुम्हाला आजमावता आली पाहिजे. ती आजमावा तरी तुम्ही मार्केटमध्ये उतरून ती ताकद तरी आजमावा. नाही झालं तर काय होणार आहे, इथले 1,00,000, 2,00,000, 3,00,000चं नुकसान होईल. अजून काय होणार आहे? आपण यंग आहे, कामं करून काढू की, काय हरकत आहे, तिथं तिथं कामं करून काढूच की. सो उतरा, नुकसान झालं होऊन द्या, फक्त प्लॅन करा व्यवस्थित. उतरा म्हणजे असं नाही की तुम्ही रफली उतरताय, जिथं 4 दुकान आहे तिथं तुम्ही 5वं दुकान टाकताय. मार्केट बघा, मार्केट काय मागतंय ते बघा, आणि त्याच्यामधला गॅप कुठे आहे, त्या गॅप बघून त्या गॅप मध्ये उतरा. आमच्या इंडस्ट्रीमध्ये भरपूर सारा गॅप आहे. ठीक आहे, भरपूर सारे म्हणजे क्लायंटला भरपूर गरज आहे कॅटरर्सवाल्यांची बऱ्याच सेक्टरमध्ये. सो हा गॅप फिल करण्यासाठी नवीन युथला, जी माझी इंडस्ट्री, कॅटरिंग इंडस्ट्री, फूड इंडस्ट्री, त्याच्यामध्ये भरपूर चान्स आहे. ठीक आहे, कुणाला जर मार्गदर्शन हवं असेल तर त्याने मला कॉन्टॅक्ट पण करावा, मी त्याला मार्गदर्शन पण द्यायला तयार आहे. पण युथनी ह्यामध्ये यावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे. ऍक्च्युली की जॉईंट व्हेंचर मध्ये खूप चांगली कामं होतील. असं नाही की सगळं तुझंच हवंय. जॉईंट व्हेंचर मध्ये पण खूप सारी कामं होतात. ती करण्याची ताकद फक्त हवे आणि उतरलं पाहिजे, मैदानात उतरलं पाहिजे. खेळायचं म्हटलं की मैदानात आलं पाहिजे. ही पहिली गोष्ट तर नवीन युथने तर ही ठेवलीच पाहिजे. आधीच कारण शोधायची नाहीत. आणि मला ऍक्च्युली तुझी ही गोष्ट आवडली, कारण बऱ्याचशा लोकांचं मी ऐकतो की बाबा ह्या इंडस्ट्रीत मी आहे बरीच वर्ष, पण तू येऊ नको, ह्यात खूप स्ट्रगल आहे आणि तुम्ही त्याला अगोदरच घाबरवताय. हा, बरोबर. त्यामुळे तुझा अप्रोच मला अतिशय चांगला वाटला की ह्या इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल आहे, पण ह्या इंडस्ट्रीमध्ये मोठा गॅप सुद्धा आहे. तो गॅप फिल करण्यासाठी तुम्ही माझ्याबरोबर या, तुम्ही माझ्याबरोबर जॉईंट व्हेंचर करा किंवा तुम्ही स्वतःचा बिझनेस चालू करा आणि काही मार्गदर्शन लागलं तर मी आहे. नक्कीच 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 आपण देऊ. का तर विषय शेवटी यंगस्टरसाठी आहे. तुम्ही करा ना, करा, काय हरकत आहे, करा. माझा इंडस्ट्रीचा गॅप तुम्ही फील करा, काय हरकत नाही. शेवटी कारण मागणी खूप आहे मार्केटमध्ये, बरोबर, आणि सप्लाय करणारे भरपूर कमी आहेत. हा विषय आहे मेन ऍक्च्युली. सो यावं युथनी, हे करावे, ह्या गोष्टी कराव्यात. जसं की तू आता मराठी नवोद्योजकांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलंस, तर मला ह्याच्यातली एक चांगली गोष्ट आवडली ऍक्च्युली, की तू कमी वयात व्यवसायात आलास. बरोबर. तर तू काय सांगशील या नवोद्योजकांना, जर का तुम्ही कमी वयात जर का व्यवसायात पदार्पण करताय तर तुमच्यासाठी व्यवसाय किती मोठा होऊ शकतो? ही खूप चांगली संधी की तुम्ही कमी वयात यायचं, तुमचं हे दाखवलं, इंटरेस्ट दाखवला. ठीक आहे, ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे की तुम्ही त्या व्यवसायात कमी वयातच आलात. बरोबर, मुळात तर. आणि त्यांना सांगेल की ह्याच्यामध्ये भरपूर टप्पे येणार तुम्हाला, कधी अप डाऊन्स भरपूर येणार, भरपूर म्हणजे भरपूर. कधी तुम्ही नुकसानमध्ये काय काय गोष्टी करून जाचाल, कधी भावनिक होऊन तुम्ही नुकसानमध्ये काही गोष्टी करून जाचाल. ह्या गोष्टी माझ्याकडून स्वतःकडून घडलेल्या आहेत. बरोबर, भावनिक दृष्ट्या होऊन मी कधी कधी नुकसान केलेलं आहे काय काय गोष्टींमध्ये. पण खचून जाऊ नका या गोष्टींमध्ये, खचून जाऊ नका किंवा मागे बघू नका किंवा तीच गोष्ट पकडून धरू नका. बरोबर, काय काय नवतरुण आहेत की ती गोष्ट पकडून धरतात, यार असं झालं मग आता यार पुढे, म्हणजे आताच असं झालं तर पुढे काय होईल. काय नाही, आता असं झालं ना, पुढे अजून काहीतरी चांगलं होईल. त्या अजून एक्सपिरियन्स घ्या, एक्सपिरियन्स घेऊन चांगलं शिका, कारण एक्सपिरियन्स एवढा महत्वाचा आहे. मग तो अनुभव 1 वर्षाचा जरी असला ना तरी तो माणसाला एका लेवलला घेऊन जातो. आणि माणसाची पूर्ण लाईफ चेंज होते जेव्हा त्याला एखादा वाईट एक्सपिरियन्स येतो ना. वाईट एक्सपिरियन्स येणं हे आयुष्यात खूप गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. कोणीतरी तुमच्याशी दगा फटका करणं हे खूप गरजेचं आहे. ह्या गोष्टी तुम्हाला शिकवतात आणि ह्या गोष्टी तुम्हाला शिकवतात. जरी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्याशी दगा फटका होणार आहे किंवा तुमचे पैसे कुठल्या लीड मध्ये डुबणार आहेत किंवा काय होणार आहेत समथिंग, तरी पण ती ज्यावेळेस गोष्ट होऊन जाते ना आपल्याकडून, बरोबर, त्यावेळेस मग तशी इन्सिडेन्स एक माझ्यासोबत झाला होता. मी एक भावनेच्या भरात मी एक ऑर्डर घेतली, कारण तेव्हा पैशाची हवस. बरोबर, थोडक्यात मी 18-19 वयाचा होतो मी त्यावेळेस मला ती ऑर्डर आलेली. आणि मला ऑर्डर आली म्हणून मी खुश होतो की मी कॉल पिकअप केला, वडिलांनी नाही केला. मी कॉल पिकअप केलाय, वाड्यावरून ऑर्डर आली. 47,000चं बिल झालं होतं त्यांचं. शाळेला नाश्ता द्यायचा होता आणि त्यांचं एक टाइमचं जेवण होतं. ठीक आहे, सो ते त्यांचं एक हे होतं, म्हणजे ती एक इन्स्टिट्यूट होती
त्या इन्स्टिट्यूट थ्रू ते इव्हेंट करत होते. सो मी ती घेतली. दुसऱ्या दिवशी इव्हेंट मी आदल्या दिवशी घेतोय आणि मला वडील म्हणतायत की ऍडव्हान्स घे, पण मी घाईच्या भरात ऍडव्हान्स नाही घेतलं. मी त्या माणसाच्या बोलण्यात अडकलो. तो माणूस मला म्हटला की अरे तुला एक सोबत चेकच बनवून देऊ. मी म्हटलं ठीक आहे ना, चेकच येईल ना, आपण तिथे जातोय ना. बोलो ठीक आहे. आणि केली ते ऑर्डर. गेलो दुसऱ्या दिवशी वाढायला गेलो. भरपूर आतमध्ये ऑर्डर होती. त्याचं लोकेशन बघितलं नव्हतं, तर जाताना प्रवास पण भरपूर खडतर झाला. म्हणजे स्टाफ लोकांची डबल टिबल हजेरी लागली की तिथं 3 हजेऱ्या झाल्या. तिथं आम्हाला राहावं लागलं आदल्या दिवशी जाऊन. आणि या सगळ्या गोष्टी, वडिलांना भरपूर प्रेशर झाला, त्यांना भरपूर काम पडलं, जे की माझ्यामुळे पडलं. मी ते घाईघाईत ऑर्डर घेतली, हलगर्जीपणाने मी ती ऑर्डर घेतली. कुठल्याही टर्म्स कंडिशन नाही ठेवल्या, कुठलाही बनवलं नव्हतं टर्म्स कंडिशन. घ्यायची ऑर्डर म्हणून घ्यायची, ते काम करायचं. 40-45 हजाराचं काम कमी झालं. मला त्या वयात खूप वाटलं की मी कमवतोय म्हणून मी ही ऑर्डर घेतली, केली ऑर्डर वगैरे सगळं झालं. त्या माणसाने आम्हाला चेक दिला बनवून. चेक घेऊन आम्ही आलो. त्यांनी 1 आठवड्यानंतरची तारीख टाकलेली आणि त्यांनी आम्हाला त्यावेळेस पण असं कारण दिलं की 1 आठवडा लागतो आणि असं तशा गोष्टी मान्य केल्या. 1 आठवड्यानंतर चेक टाकला, चेक झाला बाउन्स. बापरे. फोन लावला त्या माणसाला, त्या माणसाचे थोडंसं बोलणं केलं. माझं व्यवस्थितच बोलणं, मी लाईटलीच घेतोय. माझा असा विश्वास आहे की येतील पैसे. घरचे मस्त मागे लागलेत की अरे पैसे येणार नाहीत आता, डुबले म्हणून तू समजून घे. तरी पण मी एक आशा लावली की पैसे येतील. यार माणूस चांगला आहे, बोलायला माणूस खूप छान होता पुढचा पण. आणि त्याने अजून एक चेकची तारीख टाकून दिली की बोलला की या दिवशी चेक जाऊन टाक. ठीक आहे. परत जाऊन चेक टाकला, परत बाउन्स झाला. त्या माणसाने फोन उचलायचा माझा बंद केला. अक्षरशः रडकुंडीला आलो. मला नको वाटलं, आपल्याकडून काहीतरी चुकलं, भरपूर मोठी गोष्ट चुकली की आपण घाईघाईत ही गोष्ट केली. आणि डुबल्यासारखं वाटलं. 47,000 म्हणजे कमी झालं. ऑर्डरला लागत 40,000ची लागली. 7,000चं प्रॉफिट होतं समजा, 40,000ची लागत लागली त्यावेळेस. 2000 म्हणजे मी एक 18-20 वर्षाचा असेल त्यावेळेस. त्यावेळेस तेवढी लागत लागली आणि वाईट वाटलं की आपल्यामुळे यांचं म्हणजे घरच्यांचं पण नुकसान झालं. वडिलांची एवढे धावपळ झाली तिथे, एवढ्या लांब जाऊन ऑर्डर करणं, तिथे 1 दिवस राहणं, जे की काय आपल्याकडे काय नसताना, परत एवढं मटेरियल वगैरे सगळ्या गोष्टी त्या. आणि मग नंतर पण माझं जे बॅकग्राऊंड होतं त्या बॅकग्राऊंडने मला ते प्रोत्साहन दिलं की बघ अशा गोष्टी भरपूर घडत असतात. आता गेले ते गेले. 47शी मला 1 सुद्धा रुपयाचं घेणं देणं नाही. ठीक आहे. वडील मला डायरेक्ट म्हणजे हे खूप मला वडिलांचं आवडलं की वडील मला काही सुद्धा बोलले नाही. बोलले गेले ते गेले रे, ते आपले होतेच नव्हते. म्हणजे ते एका भावनेच्या भरात बोलले की गेले ते आपले होतेच नव्हते आणि तू पुढे कर. हे काय नाही, हे एक्सपिरियन्स तुला शिकवतील, पण ह्याच्या पुढे लक्षात ठेवायचं कुठलीही गोष्ट भावनेच्या भरात नाही करायची. तर त्या गोष्टीला धंद्याच्या पर्स्पेक्टिव्हनी पण बघा आणि ती गोष्ट पकडून धरू नका, तर पुढे चाल तू फटाफट. तो रिकव्हर कसा करायचा, ते 47,000 रिकव्हर कसे करायचे, तेवढ्या ऑर्डर्स काढून आण. सो मी मग लीड्स वरती काम वगैरे ऑनलाईन वगैरे चालू केलं. फटाफट मी माझ्या कामाला लागून गेलो आणि गणपतीमध्ये आम्ही त्याचा लगेच रिकव्हर करून टाकला ऑर्डर वगैरे घेऊन. सो या गोष्टी मी युथला सांगेल की पुढच्या गोष्टींकडे लक्ष द्या. खास करून एखादे अडथळे हे येत असतात, ह्या अडथळ्यांना पकडून बसू नका. अडथळे हे लगेच सॉल्व्ह करा आणि पुढे चालत राहा. आणि तुम्ही लवकर बिझनेस चालू केलाय ही खूप चांगली गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुम्ही सातत्याने करत राहा. तुम्ही अवघ्या 5-10 वर्षात एका ठिकाणी जाऊन पोहोचाल ना, तर तुम्ही स्वतःला म्हणसाल की बघ भाई तू काहीतरी केलं. बरोबर, ही गोष्ट आहे. रोहित, कदाचित माझं हे जे वाक्य आहे ना, यंग जनरेशनला कदाचित लागेल, पण मला आज बोलावंसं वाटतंय. बरीचशी यंग जनरेशन आहे ना, हे इन्स्टावरती किंवा सोशल मीडियावरती पडून आहे. पडून मी हा शब्दप्रयोग का वापरतोय की ठीक आहे, तुम्ही सक्सेस स्टोऱ्या शेअर करताय, तुम्ही ह्याने फेम कसा कमवला, ह्याने पैसा कसा कमवला, किती कमवतोय, ह्या गोष्टी तुम्ही डिस्कस करताय. नक्कीच. परंतु स्ट्रगल डिस्कस होत नाही, त्याने काय केलंय हे डिस्कस होत नाही. ह्याबाबत त्यांना तू काय सांगशील? मी ही गोष्ट आधी पण म्हटलेलं आहे की तुम्ही जर धंद्यात आहात, धंद्यात नाही तर विषय तुम्ही बघूच नका. पण जर तुम्ही धंद्यात आहात तर तुम्ही फक्त स्ट्रगल स्टोरी न बघता त्याचं मागचं कष्ट बघा. त्यांनी काय केलं. जो आपल्या इंडस्ट्रीमधला, जसं माझ्या कॅटरच्या इंडस्ट्रीमधला कोणी मोठा आहे तर मी त्याला बघतो की यार ह्यांनी सुरुवात कुठनं केली, बरोबर, ह्यांनी काय काय केलं, मोठं होण्यासाठी यांनी काय काय केलं. का तर त्याच्याकडे आपल्यापेक्षा जास्त मोठा एक्सपिरियन्स आहे, खरंच त्या लेवलचा माणूस आहे. तो त्याला बघा, भले त्याला कॉपी करा, काय हरकत नाही. काय हरकत, चांगल्या गोष्टी कॉपी करायला काय हरकत आहे. सो करा, पण कष्ट करायची स्वतःच्या ह्याच्यामध्ये ताकद ठेवा की उद्या जरी आपल्याला खाली उतरून जरी कष्ट करायला लागले, ग्राउंड लेवलला जरी काम करायला लागलं तरी ते आपण करू शकतो. असं नाही की फक्त ऑफिसमध्ये बसून आपल्याला पैसेच आले पाहिजेत
आणि बाकीचं सगळं काम हे कामगारांनीच केलं पाहिजे, आपण बसून राहतोय. नाही, तुम्हाला आधी 5-10 वर्ष काम करावं लागेल, त्यानंतर तुमची ती पोझिशन होईल की तुम्ही मग एका जागेवर बसलाय आणि मग तुमच्या साईड बिझनेसने तुम्हाला पैसे येत आहेत. ती 5-10 वर्षानंतरची गोष्ट आहे. पण जर ही तुमची सुरुवात असेल तर तुम्ही नुसता इंस्टाग्रामचा फेम वगैरे बघून त्या गोष्टीकडे जाऊ नका. कष्ट करायची ताकद ठेवत असाल तर तुम्ही धंद्यात या आणि तरच तुम्ही धंदा करा. थोडक्यात कष्ट करण्याची ताकद जर असेल तरच धंद्यात उतरा. कारण कष्ट हे खूप महत्वाचे आहेत. कष्टाला पर्याय नाही. मी ही गोष्ट आधी पण सांगितलेली, आधीच्या पण ह्याच्यात मी हे वाक्य वापरले. कारण कष्टाला खरंच पर्याय नाही. कष्ट ऑब्व्हियसली लागतात. का तर एक गोष्ट अशी आहे की विमान उडताना पण खाली गती घेतं, त्यावेळेस ते उडतं. बरोबर. तसंच आपल्या आयुष्याचं पण. ओके. आयुष्याची मेन पहिली गती तरी द्या, काम तरी करा. बरोबर. त्या ह्याच्यापर्यंत आपण जाऊच, नंतर आज नाही तर उद्या आपण उडूच. पण पहिले गती तरी द्या, मैदानात उतरून काम तरी करायला सुरू करा. पुढची गती आपोआप लागेलच. बरोबर. आयुष्याला कुठे ना कुठेतरी जाऊन पोहोचूच. काही ना काहीतरी होईल. काम केल्याने काही ना काहीतरी होईल, एवढं तर मला माहितीये. सो काम करायला सुरुवात करा, चांगलं काम करा आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहा. आणि आयुष्याच्या एका टप्प्याला जाऊन जे आता स्ट्रगलिंग फेज मध्ये आहेत, 18, 20, 25 वर्षापर्यंत जे स्ट्रगल करतायत, खास करून जे माझ्या जनरेशनचे आहेत, जे बिझनेस मध्ये आहेत, जे धंदा ज्यांनी खोललाय, सो ते ह्याच्यामध्ये जे स्ट्रगल फेज मध्ये आहेत, तुम्ही आत्ता स्ट्रगल करा. तुम्ही स्वतःला जे 5-10 वर्षानंतर बघचाल ना, जे तुम्ही स्वतःकडे बघचाल ना, तुम्ही स्वतःला म्हणसाल वा भाई काय केलंय आपण, खतरनाक, जबरदस्त, ही गोष्ट आपण केली आहे. हे आपण स्वतःला विचारू की ही गोष्ट आपल्याकडून घडून आली. बरोबर. आणि ही गोष्ट खरंच अशी होण्यासारखी आहे. का तर हे मी करतोय, माझी झाली मी म्हणणारच नाही, मी ही गोष्ट करतोय. ही गोष्ट अजून करायला मला पण टाइम आहे. पण एकदा पत्ते फिरतात, आयुष्याचे पत्ते हे 1-2 वर्षात फिरून जातात. फक्त तोपर्यंत व्यवस्थित त्या ह्याच्यात टिकून राहा. त्या फील्डमध्ये, ज्या फील्डमध्ये तुम्ही आहात, टिकणं खूप गरजेचं आहे. टिकून राहा, होऊन जाईल. ओके. टिकून राहा, होऊन जाईल. त्याला नीट करायचं भले नंतर करू, टिकून जा, होऊन जाईल. तुम्हाला पण जर तुमच्या फील्डचा एक्का बनायचा असेल तर धैर्य, सातत्य आणि जिद्द आणि स्मार्ट वर्क असणं खूप गरजेचं आहे. एक ना एक दिवशी तुम्ही पण तुमच्या फील्डचा एक्का बनसाल आणि खूप गर्वाने सांगसाल की मी हे केलं म्हणून. धन्यवाद रोहित. आज तुझ्या इंडस्ट्रीबाबत किंवा तुझ्या व्यवसायाबाबत आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती दिलीस. आणि आमच्या पॉडकास्टचा सुद्धा महत्त्वाचा उद्देश हाच आहे की मधली ओळ उद्योजकतेची, की तुमच्या इंडस्ट्रीमधली तुमची बिटवीन द लाईन्स काय आहे, तुम्ही कोणता संघर्ष अनुभवलाय, त्या संघर्षातून तुम्ही सध्या काय परिस्थितीत सध्या आहात, आणि नवीन उद्योजकांना किंवा नवीन तरुणांना ह्या इंडस्ट्रीमध्ये जर काही यायचं असेल तर त्यांच्यासाठी कोणकोणती दारं ओपन आहेत, हाच आमच्या ह्या पॉडकास्टचा उद्देश आहे. जर तुम्हाला तुमच्या उद्योगाची मधली ओळ जर का सांगायची असेल तर तुमच्यासाठी हा प्लॅटफॉर्म ओपन आहे. उद्देश हाच आहे की प्रत्येक मराठी उद्योजकाने ह्या क्षेत्रात यावं आणि आपला उद्योग करावा. जर का तुम्हाला हा आमचा चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्कीच करा. पुन्हा भेटूया एक नवीन उद्योजक आणि त्याच्या उद्योगाची नवीन मधली ओळ. तुर्तास थांबूया. धन्यवाद.